पूर्वी मोठ्या सिटीमध्ये दिसत होतं, जसं ब्राऊन शुगर कोकेन, ते आज आमच्या सांगली, मिरज, कोल्हापूर एरियामध्ये पण आज आढळत आहे. सर्वांना सायकेट्रिस्ट म्हटलं तर फक्त एवढंच माहिती आहे की वेड्यांच्या आजारांचा डॉक्टर, पण ऍक्च्युली आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर चंद्रशेखर हरिंगळे, जे गेल्या 16 वर्षांपासून मिरजमध्ये निर्मल हॉस्पिटल डी एडिक्शन अँड रिहॅबिलिटेशन सेंटर चालवत आहेत आणि आतापर्यंत त्यांनी 39,000 पेक्षा जास्त रुग्णांवर उपचारही केले आहेत. आज आपण त्यांच्यासोबत यूथमधील ॲडिक्शन, नवीन पिढीतील डिप्रेशन आणि हेल्थी डाएट या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करणार आहोत. आजच्या या युगाला तणावाची युग का म्हणतो आपण? डेसमंड मॉरिस म्हणून संशोधक होते, त्यांनी थेरी मांडली. माणसाची क्षमता काय असते की निसर्गानुसार ऍडजस्ट होण्याची क्षमता आहे. निसर्गामध्ये बदल एवढा फास्ट होत गेला, माणसाला त्या सिच्युएशन नुसार ऍडजस्ट होण्याचा त्याचा स्पीड त्याच्याशी जुळवता आला. व्यसन आणि डिप्रेशन ह्याचा काही संबंध असतो का? सर्वात महत्वाचं जे आहे, त्याला ऍडिक्शन का लागलं ह्याच्या मागे जर कारण शोधलं, 50% लोकांना कोणता ना कोणता आजार असू शकतो. तू का दारू पितोस? बायको माहेरी गेली. बायको माहेरी का गेली? मी दारू पितो. मी दारू का पितो? ती माहेरी गेली. ती माहेरी का गेली? मी दारू पितो. आता तुम्ही सांगा ना की कोण कशामुळे प्यायला लागलं. फॅमिली सपोर्ट हा मानसिक आजाराला जास्ती लागू शकतो. त्यामुळे नातेवाईकांनी ऍक्सेप्ट करायला पाहिजे हा मनाचा आजार आहे. लोकांच्या आयुष्यात काही वाईट घटना घडली, अवघड प्रसंगाला त्यांना सामोरं जावं लागलं, त्यांच्या मनामध्ये असे प्रश्न उठतात, माझ्यासोबत असं का? कोणतीही गोष्ट प्रॉब्लेम देणारी नसते, प्रॉब्लेम देणारी वाटते. ती गोष्ट तिथेच आहे. अर्थ लावू नका, का कशासाठी विचार करायचा नाही. स्वीकारलं तर प्रश्न मिटला. डिप्रेशन बद्दल मला एक विचारायचं आहे, स्त्री आणि पुरुष या दोघांमध्येही प्रमाण सारखं असतं का? सर्वसाधारणपणे विचार केला तर स्त्रियांमध्ये याचं प्रमाण जास्ती आढळून येतं. याचं बेसिक रिझन आहे स्त्रियांमध्ये हार्मोनलचे चेंजेस जे आहेत. काही स्टडीज आहेत त्यामध्ये असं की 15% लोक म्हणजे सिव्हिअर डिप्रेशन मध्ये 100 पेशंट असतील तर 15 जणांना नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर मृणालिनी. माझ्या फिट फॅब इंडिया विथ डॉक्टर मृणालिनी या चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. आज मी माझ्या चॅनलवर माझं पहिलं पॉडकास्ट सादर करत आहे. आजच्या या स्पर्धेच्या युगामध्ये मानसिक ताणतणाव, टेन्शन, व्यसन अशा बऱ्याचशा समस्यांना भरपूरसे लोक सामोरे जात असतात, पण या विषयावर बोलायला बहुतेक जण कचरतात. तर मानसिक ताणतणाव किंवा मानसिक आरोग्य हे प्रत्येकाच्या आयुष्याशी निगडीत विषय आहे आणि आज या अतिशय महत्त्वाच्या विषयावर आपण या पॉडकास्टमध्ये बोलणार आहोत. आजच्या आपल्या पॉडकास्ट साठी एक अतिशय तज्ज्ञ आणि मान्यवर डॉक्टर श्री चंद्रशेखर हळिंगळे सर आज आपल्यासोबत इथं उपस्थित आहेत. डॉक्टर चंद्रशेखर हळिंगळे सर हे त्यांच्या निर्मल व्यसनमुक्ती केंद्र या संस्थेचे ते डायरेक्टर आहेत आणि या संस्थेतर्फे मिरज येथं ते व्यसनमुक्ती केंद्र त्यांचं आहे आणि आजपर्यंत हजारो रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना त्यांनी जीवनाची जगण्याची एक नवीन दिशा दिलेली आहे. तर आपल्या अतिशय व्यस्त अशा शेड्यूलमधून सरांनी वेळ काढून आज सर इथं आलेले आहेत. तर मी सरांचे स्वागत करते आणि आपण इथं आज उपस्थित राहिल्याबद्दल सर मी आपली खूप खूप आभारी आहे. तर सर, तुम्ही मिरज येथे तुमच्या निर्मल व्यसनमुक्ती केंद्र हे कधीपासून इथं कार्यरत आहे आणि तुम्ही कधीपासून इथं प्रॅक्टिस करताय? मी गेली 20 ते 21 वर्ष पोस्ट ग्रॅज्युएशन सायकेट्रीमध्ये केल्यापासून मिरज येथे प्रॅक्टिस करत आहे. युजली माझं आता जर बघितलं तर मानसिक आरोग्य म्हणजे मानसिक आजार म्हणू शकतो आणि व्यसनमुक्ती याच्यावर आमचं काम आहे. सध्या आमचं 100 बेडचं हॉस्पिटल आहे. तर नवीन प्रोजेक्ट आम्ही आता 2 दिवसापूर्वीच आम्ही आता 150 बेडचं सुरू केलेलं आहे. वेगळे मानसिक आजार आणि व्यसनमुक्तीचा इलाज आम्ही आता सध्या करत आहोत. खूप छान सर. तर सर, मला असं जाणून घ्यायला आवडेल की आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये किंवा व्यसनमुक्ती केंद्रामध्ये कोणकोणत्या आजारांबद्दल म्हणजे ट्रीटमेंट करता तुम्ही? कोणकोणत्या प्रकारचे रुग्ण तुमच्याकडे ट्रीटमेंट घेण्यासाठी येतात? बरोबर. सायकियाट्रिस्ट म्हटलं तर आम्ही मनोविकार तज्ज्ञ म्हणून आम्हाला कन्सिडर केलं जातं आणि सर्वांना सायकियाट्रिस्ट म्हटलं तर फक्त एवढंच माहिती आहे की वेड्यांच्या आजारांचा डॉक्टर असं कल्पना आहे. पण ॲक्च्युली आता मी तुम्हाला सांगेनच की बऱ्याच प्रकारचे आजार आहेत की जे आज सायकियाट्रिस्टच्या अंडर आम्ही ट्रीटमेंट देत असतो. जसं की आता म्हणजे मोठे आजार विकार म्हणतो म्हणजे अँझायटी डिसऑर्डर्स म्हणा किंवा न्यूरोटिक डिसऑर्डर आणि सायकोटिक डिसऑर्डर असं थोडं क्लासिफिकेशन आहे. जसं आपण आता डिप्रेशन आहे ज्याला नैराश्य असं म्हणतो, उदासीनतेचा आजार म्हणतो, फोबिया किंवा अँझायटी डिसऑर्डर्स,
OCD ज्याला ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर म्हणतो आपण, म्हणजे मंत्रचाळेपणा, वारंवार विचार येण्याचा आजार आहे, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे आता सायकोसिसमध्ये स्किझोफ्रेनिया नावाचा आजार आहे, हो. जे संशयाचा ओके. आजार जो म्हटला जातो, जो युजली गंभीर आजार म्हणून कन्सिडर केलं जातं. ओके. बायपोलर मूड डिसऑर्डर म्हणून आहे, ज्याच्यामध्ये पेशंटला डिप्रेशन आणि मेनिया म्हणजे उन्माद, किंवा पेशंट व्हायलेंट असतो, अहंकार असतो, असे काही बायपोलर मूड डिसऑर्डरचे विकार म्हणा. ओके. म्हणजे मानसिक आजारामध्ये हे झालेच. याच्या व्यतिरिक्त जे समाजाला माहीत नाही की माहित नाही. ॲडिक्शन ओके. ॲडिक्शन्स पण आज सायकॅट्रिस्टचा याच्यामध्ये महत्त्वाचा रोल आहे. वेगवेगळ्या प्रकारचे ॲडिक्शन्स, जसे की आपण सर्वजणांना माहिती आहे की ॲडिक्शन म्हटलं की डोळ्यासमोर येतं दारू, पण तंबाखू, गुटखा, मावा, निकोटीन रिलेटेड कुठलाही प्रोडक्ट असेल, मग तंबाखू, गुटखा, मावा, खैनी, तपकीर, सिगरेट जे आहे म्हणतो, किंवा सामान्य लोकांना हेच माहिती आहे. ऍडिक्शन म्हटलं की हेच अल्कोहोल. माहिती आहे. पण आज जे पूर्वी मोठ्या सिटीमध्ये दिसत होतं, जसं ब्राऊन शुगर, कोकेन, ते आज आमच्या सांगली, मिरज, कोल्हापूर एरियामध्ये पण अरे ब्राऊन बापरे. शुगर, कोकेन, कॅनॅबिस, जो भांग गांजाचे रस म्हणजे गांजाचं व्यसन म्हणतो, आज हे पण आज आढळत आहे. यंग जनरेशनमध्ये आज बघितलं तर MD पावडर पण, MD म्हणजे जे आता मेफेड्रॉन पावडर तुम्ही ऐकलं असेल, त्याचं पण ॲडिक्शन आज समाजामध्ये दिसत आहे. भरपूर आजकाल प्रकारचे ॲडिक्शन आज बऱ्याचदा आहेत. म्हणजे आपण पेपरमध्ये किंवा टीव्हीवर पण बघतो की कॉलेजच्या मुलांपासून भरपूर पण प्रकारचे तसं. अशा प्रकारची भांग व्यसनं. गांजाचं, कॅनॅबिसचं ॲडिक्शन आज समाजामध्ये मुलांच्यामध्ये खास करून दिसत आहे. ओके. इव्हन स्लिपिंग पिल्स आहेत, इंजेक्शन्स जे म्हणतो, वेगळ्या काही म्हणजे काय कुस्ती पैलवान जे म्हणजे जे रेसलर्स आहेत, अशा ग्रुपमध्ये पण काहींना इंजेक्शनचं ॲडिक्शन असतं. तुम्ही आता गायनेकॉलॉजिस्ट आहात, तर ते टर्मिन नावाचं जे इंजेक्शन आहे, मेफेंट्रामिन सल्फेट, जे ब्लड प्रेशर कमी झाल्यावर तुम्ही ऑपरेशन नंतर लागू शकतं, ते आजकाल जे रेसलर्स ते त्याचं पण इंजेक्शन घेऊन त्यांना एक वेगळ्या प्रकारची हाय मिळते, नशा फील येते किंवा एनर्जी येते असं म्हणू शकतो. तर त्यांचं पण आज समाजामध्ये ॲडिक्शन दिसत आहे. नाही, असं छोट्या म्हणजे अगदी कॉलेजच्या वयातल्या मुलांमध्ये वगैरे असं व्यसनांबद्दल ऐकलं तर खरंच थोडं म्हणजे टेन्शन येतं टेन्शन सारखं ऍक्च्युली. त्यामुळे मानसिक आजार, ॲडिक्शन आणि लहान मुलांच्या समस्या पण आहेत, जसं की आपण लहान मूल झोपेमध्ये लघवी करतं, किंवा अतिचंचल आहे, ज्याला ADHD म्हणतो, अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्ह डिसऑर्डर, ऑटिझम आहे, ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर. म्हणजे सर नेमकं ऑटिझम म्हणजे आपण जो बर्फी मूवीमध्ये प्रियांका चोप्राला जे दाखवलं होतं ना, ते फीचर्स असणारे पेशंट्स म्हणजे मुलं, म्हणजे ऍक्च्युली ऑटिझम म्हणजे स्वमग्नता का सर? स्वमग्नता. त्याच्यामध्ये कम्युनिकेशन कमी असतं, इंटरॅक्शन कमी असतं, आपल्याच एक दुनियेत विश्वात असतात, कम्युनिकेशन चे इश्यूज असतात, असतात. लर्निंग डिसॅबिलिटी, जो तारे जमी पर मूवीमध्ये आपण पाहिलं, ईशानचा जो प्रॉब्लेम होता तो, किंवा सितारे जमी पर काही मुलांचे दाखवले समस्या. तर हे लहान मुलांच्या समस्या, ओल्ड एज मध्ये डिमेन्शिया, आपण जे स्मृतिभ्रंशाचा आजार म्हणतो, मेमरीचे इश्यूज जे ओल्ड एज मध्ये दिसतात ते, इव्हन लैंगिक समस्या, या सर्वांचा इलाज आम्ही ऍज अ सायकॅट्रिस्ट आम्ही करत असतो. OPD बेसिसवर ट्रीटमेंट पण आहे, आणि ऍडमिट करून पण आम्ही इलाज करत असतो. तर सर, आता आपण बऱ्याचशा आजारांबद्दल ऐकलं, तर ऍक्च्युली हेल्थची, आरोग्याची डेफिनेशन काय आहे? म्हणजे मला माझ्या ऑडियन्सला म्हणजे त्यांनाही समजायला पाहिजे की ऍक्च्युअली आरोग्याची डेफिनेशन काय आहे. आरोग्याची डेफिनेशन जर कन्सिडर केलं, WHO ने जे दिले, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, त्यात काय त्यांनी कन्सिडर केले, 3-4 फॅक्टर, जसं की फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ, सोशल हेल्थ आणि स्पिरिच्युअल वेलबिंग म्हणतात असं. तर या चारहींचा जर ज्यांना समन्वय साधता येतो, तर त्याच्यामध्ये हेल्थचं डेफिनेशन आहे. पण आज समाजामध्ये फक्त फिजिकल हेल्थ बद्दल चर्चा केली जाते, मानसिक हेल्थ, मानसिक आरोग्याबद्दल डिस्कशन होत नाही, कुठे शिकवलेलं पण नाही, ज्ञान पण मिळत नाही. म्हणजे ते क्वालिफाईड असू दे, नॉन क्वालिफाईड लोक असू दे, त्यांना हे शिकवलं जात नाही, कळत पण नाही असं. तर त्याचं पण मेंटल हेल्थ बद्दल जागरूकता निर्माण होणं आवश्यक आहे. म्हणून आम्हाला मनोविकार तज्ज्ञ म्हणतात, पण समाजामध्ये आम्ही काम करत असताना मनोविकास तज्ज्ञ म्हणून आम्ही पण काम करत असतो. होऊ नये पण आमचा काहीतरी रोल असतो. त्यासाठी आपण या पॉडकास्टचा नक्कीच त्यांना फायदा होईल असं वाटतं. सर, आजकाल ज्याला बघावं तो प्रत्येक जण असं म्हणतो की ताण आलाय, तणाव आलाय. मग ते शाळेतली मुलं असू देत, अगर कॉलेजची मुलं असू देत, अगर घरकाम करणाऱ्या स्त्रिया असू देत, अगर शेतामध्ये काम करणारा शेतकरी, अगर ऑफिसमध्ये काम करणारे ऑफिस वर्कर्स असू दे, ज्याला बघावं तो प्रत्येक जण असंच म्हणतो की तणाव आलाय. तर नेमकं तणाव म्हणजे काय, आणि आजच्या या युगाला तणावाची युग का म्हणतो आपण?
तर अं, ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा. हो, ऍक्च्युली आता समाजामध्ये आपण ऐकतो सारखं, मला टेन्शन आलंय, मला स्ट्रेस आहे भरपूर कामाचा, मला तणाव आहे, टेन्शन आहे. पण ऍक्च्युली अगदी भरपूर डेफिनेशन्स आहेत, भरपूर थिअरीज पण आहेत नक्की तणाव निर्माण होण्याची काय कारणं असतात. पण एक सिंपल भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर स्ट्रेसचा रोल, म्हणजे स्ट्रेस का म्हटलं जातं तर माइंड आणि बॉडी, म्हणजे आपण आता 2 गोष्टी विचार करतो, शरीर आणि मन. तर माइंड आणि बॉडीचा रिस्पॉन्स किंवा रिॲक्शन म्हणतो आम्ही. इट्स अ माइंड ऑफ बॉडीज रिस्पॉन्स ऑर रिॲक्शन टू रिअल ऑर इमॅजिन थ्रेट, इव्हेंट ऑर चेंज म्हणतो. आता Okay. थोडक्यात मराठीमध्ये सांगायचं म्हटलं तर एक प्रतिक्रिया, कशाची? मनाची आणि शरीराची प्रतिक्रिया. कुठल्या गोष्टीला? रिअल ऑर इमॅजिन, म्हणजे खरोखर काहीतरी असेल किंवा इमॅजिन केलेल्या Imaginary. गोष्टीला असेल. मग त्या गोष्टी कोणत्या? तर थ्रेट म्हणजे काहीतरी मला घाबरवलेलं भीती. कुठली तरी भीतीदायक गोष्ट. इव्हेंट म्हणजे काहीतरी घटना घडल्या घटना घडली. आणि काहीतरी बदल घडला, म्हणजे आजूबाजूला काहीतरी घडलेलं आहे. त्या घडणाऱ्या गोष्टीला किंवा खरोखर घडणाऱ्या गोष्टीला काय इमॅजिन केलेल्या Imaginary. गोष्टीला माझ्या शरीराने किंवा मनाने दिलेली प्रतिक्रिया, ओके. याला आपण स्ट्रेस म्हणू शकतो. हा ज्या गोष्टीमुळे हे घडतं, हा ज्या गोष्टीमुळे असं होतं असं म्हणू शकतो, त्यांना स्ट्रेसर्स असं म्हणतात. तर आणि तुम्ही हे पण विचारलं की हा. आजचं तणावाचं युग का का म्हटलं जातं. म्हटलं जातं? काय याच्यामध्ये पण बऱ्याच जणांनी आपल्या संकल्पना मांडल्या. डेसमंड मॉरिस म्हणून एक संशोधक होते, त्यांनी ही थेअरी मांडली. त्यातली एक थेअरी तुम्हाला सांगतो की मनुष्य प्राणी या पृथ्वी तलावर भरपूर वर्षापासून आहे, लाखो वर्षापासून आहे. मग निसर्गाची पण क्षमता आहे, निसर्ग पण बदलत असतो. मग बरोबर. आता माणसाची क्षमता काय असते की निसर्गानुसार ऍडजस्ट होण्याची क्षमता आहे. पण निसर्गामध्ये बदल एवढा फास्ट होत गेला की माणसाला त्या सिच्युएशननुसार ऍडजस्ट होण्याचा क्षमता जी आहे ती मॅच करता आली नाही, म्हणजे करता त्याचा आली स्पीड नाही. त्याच्याशी जुळवता आला नाही. जुळवता आलं. म्हणून तणावाची निर्मिती झाली असं म्हटलं जातं. मजेचा किस्सा असा की असं म्हटलं जातं की चिता ही मेलेल्या माणसाला जाते आणि चिंता ही जिवंत जिवंत माणसाला जाते, असं माणसाला पण म्हणतात. जाते. हो. तर खरंच ह्या ताण तणावाचा आपल्या शरीरावर काही परिणाम होतो का? हो. काय असतं की जसं एखादी घटना, तणावाची निर्मिती म्हणजे काय, मी आता एक्झाम्पल देईन की तणाव म्हटलं ना, काही एखादी गोष्ट आजूबाजूला घडत असते. मी माशी म्हटलं थ्रेट, इव्हेंट किंवा चेंज. ते घडलं की मग माझ्यामध्ये स्ट्रेस हार्मोन्सची निर्मिती होत असते. स्ट्रेस हार्मोन ACTH किंवा स्टिरॉइड, कॉर्टिसॉल Cortisol. यांचे फ्लक्च्युएशन होत असतं, याची निर्मिती होते. आणि याच्यामध्ये आपण जर बघितलं तर 3 पद्धतीनं रिॲक्शन असतात, म्हणजे 3 Okay. F म्हणतो आम्ही. हो. म्हणजे मी शिकवत असताना नेहमी सांगतो की समोर सिंह आहे समजा उभा, तर काय करणार तुम्ही? तर कोणत्या पद्धतीने तुम्ही रिॲक्शन देणार? तर आपण म्हणतो की मी पळून जाणार. म्हणजे पहिली रिॲक्शन काय असते की फ्लाईट, फ्लाईट. बरोबर. पण आता मला पळण्यास संधी नाही, जागाच नाहीये. तर मग दुसरी रिॲक्शन काय असणार? फाईट. मला Fight. लढलं पाहिजे. हा, मला पळण्यास संधी नाही, पुढे सिंह आहे, बरोबर आहे, पण तरीही मला लढण्याशिवाय गत्यंतर नाहीये. मग भलेही माझ्या हातात काठी असून नाही तर छत्र असून, मी लढायचा प्रयत्न करणार. पण आता तिसरा महत्वाचा मुद्दा असा की मी जर लढलो नाही, मी जर पळालो नाही, बरोबर, तर मग तिथंच गडबडीत होऊन जर तिथंच थांबलो, याला म्हणायचं फ्रीज रिॲक्शन किंवा फ्राईट रिॲक्शन. ओके. मग काय होईल? सिंह करायचं ते करणार. करणार. लक्षात आलं? मग बरोबर. माझ्याकडे 2 ऑप्शन असतात, एक तर फ्लाईट किंवा फाईट. मग कोणत्याही परिस्थितीमध्ये मला एक F निवडायचा. बरोबर. जर तो F निवडला नाही, हा. मग फ्रीज किंवा फ्राईट रिॲक्शन होते. त्यावेळी मग हे ACTH आणि कॉर्टिसॉलची लेवल वाढायला लागते. वाढायला. मग हे स्ट्रेस हार्मोन्स आले, मग निर्माण होतात. म्हणून आपण जेव्हा स्ट्रेसफुल सिच्युएशन येते ना, तेव्हा आपण बघितलं ना की भीती वाटायला लागते, धडधड होते, हातपाय थरथर हो. कापायला लागते किंवा नख कुरतडायला चालू होतो, चालवतो. कोणतं वॉशरूमला जाण्याची इच्छा व्यक्त करतं. मग हे जे बदल असतात ते थोड्या वेळासाठी असतात. पण जसं जसं दिवस निघून जातील आणि आपल्याला जर हे फाईट आणि फ्लाईटची रिॲक्शन जर आपल्याला हँडल करता आली नाही, तर हे साठवून मग कालांतराने आपण जे म्हणतो की टेन्शनमुळे आजार होतात, जसे मग ब्लड प्रेशर किंवा शुगरचा त्रास म्हणतो आपण, हायपरटेन्शन, Diabetes. डायबिटीस, मनोशारीरिक आजार, क्रोनिक हेडेक, टेन्शन हेडेक. मनोशारीरिक आजार म्हणजे आपण सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स म्हणतो. ओके. लॉंग टर्मला सेक्शुअल डिस्फंक्शन पण आहे. हे सगळे जे रिलेशन आहे स्ट्रेस रिलेटेड, त्यामुळे ते निर्माण होऊ शकतात किंवा असलेले आजार वाढू शकतात. हे बदल आहे. त्यामुळे ताणतणाव निर्मिती झाली की एक ऑप्शन निवडायचा, फाईट किंवा फ्लाईट. तो निवडला नाही तर मग आपल्याला या रोज हे बाकीचा असे ताण लॉंग तणाव, टर्मला आपल्याला स्ट्रेस, निर्माण होऊ टेन्शन शकतं. आणि त्याच्यातून निर्माण होणारे दुसरे हे आजार. तर फिजिकल सांगितलं तुम्हाला, पण याच्या पलीकडे मी जसं म्हटलं की सायकॅट्रिक इलनेस पण होऊ शकतात वेगवेगळे. बरोबर जसे आहे. आम्ही कोणत्या आजारांचा इलाज करतो सांगितलं,
हे ह्यापैकी कोणताही आजार रिस्पॉन्सिबल म्हणजे स्ट्रेस त्या आजाराला रिस्पॉन्सिबल राहू शकतो, सुरुवात होऊ शकते. स्ट्रेसमुळे तसे त्या लॉंग पद्धतीचे आजार टर्मला होऊ शकतात होऊ असं. शकतात. बरोबर. सर, आता आपण मानसिक आजारांबद्दल बोललो, तर मग मला असं म्हणायचं की एखादी व्यक्ती स्टेबल आहे किंवा मेंटली स्टेबल आहे असं आपण म्हणजे कसं ओळखायचं? बरोबर, चांगला प्रश्न आहे. आणि याचं नॉलेज आहे बऱ्याच जणांना नसतं. आणि महत्वाचा मुद्दा असा की कुणाचे मन असेल तर मनाचे 3 घटक असतात. एक असतो Okay. थॉट, इमोशन आणि बिहेवियर म्हणतो आम्ही. आणि Okay. मनाचा त्रिकोण आपण असं म्हणू. थॉट म्हणजे विचार, बरोबर आहे. इमोशन्स म्हणजे फिलिंग्स किंवा भावना. भावना म्हणू शकतो, आणि बिहेवियर म्हणजे ऍक्शन. मग विचार, भावना आणि कृती ह्याला इक्विलिब्रियम ट्रायंगल म्हणतो आम्ही, एक मनाचा त्रिकोण म्हणतो. Okay. थॉट, इमोशन, बिहेवियर. बिहेवियर. आणि हा इक्विलिब्रियम ट्रायंगलचा महत्वाचा रोल असतो मेंटली स्टेबल राहणाऱ्या व्यक्तीमध्ये. म्हणजे यापैकी कोणताही घटक जर बिघडला, विचारामध्ये बिघड झाला, फिलिंग्स मध्ये बिघड झाला किंवा वागण्यामध्ये बिघाड झाला, तरी ती व्यक्ती मेंटली डिस्टर्ब झाली असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे सर्वात महत्वाचं, जी मेंटली व्यक्ती फिट आहे म्हणजे काय, या तिन्ही फॅक्टरचा बॅलन्स राहणं अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे आपल्याला वाटतं की मला राग येतो, मी चिडचिड करतो, मी रुसून बसतो, मी बोलत नाही, हे माझं बिहेवियर झालं. बरोबर आहे. पण बिहेवियर महत्वाचं का, तर बिहेवियरच्या अगोदर माझे येतात इमोशन्स म्हणजे मला नाराज झालो म्हणून तर ते चालू आहे वागणं माझं तसं. पण मी रुसून बसलो याचा अर्थ आपल्याला माहित नाही त्याच्या डोक्यात काय विचार चालू आहेत, मग त्याच्या अगोदर थॉट्स पण येत असतील. त्यामुळे थॉट्स, इमोशन आणि बिहेवियर इंटररिलेटेड आहे. आणि आपण नेहमी म्हणतो की आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवा, पॉझिटिव्ह ऍटिट्यूड ठेवा म्हणतो. मग नक्की काय करायचं हे नाही कुणी सांगितलेलं, हा एक वेगळाच विषय आहे. पण जस्ट लक्षात घे की थॉट्स वर काम करता आलं तर ह्या सगळ्यांचा आपल्याला बॅलन्स साधता येतो. तर सर, मी बऱ्याचदा असं म्हणजे बघितलेलं आहे की काही लोकांच्या आयुष्यात काही वाईट घटना घडली किंवा काहीतरी अवघड प्रसंगाला त्यांना सामोरं जावं लागलं, तर बऱ्याचदा त्यांच्या मनामध्ये असे प्रश्न उठतात की बाबा माझ्यासोबत असं का, किंवा देवाकडे तक्रार करतात की मी कोणतंही वाईट काम केलेलं नाहीये तरी माझ्यासोबतच असं का झालं, मग मी एवढं चांगलं वागून त्याचा काय उपयोग झाला, खरं काय खोटं काय. तर मला असं वाटतं की असं कारण शोधायला पाहिजे का, हे कितपत योग्य आहे? बरोबर. काय मी मगाशी काय सांगितलं की कोणतीही घटना असेल, मग ती खरी असेल ना, ती इमॅजिन केली असेल किंवा काही बदल असेल, त्यांना आपल्या शरीरानं दिलेली किंवा मनानं दिलेली प्रतिक्रिया, याला स्ट्रेस म्हणतो. आता कुठलीही गोष्ट घडली की ती मग चांगली का वाईट, लहान का मोठी, हा जर विचार केला तर तुम्ही जसं म्हटलं खरं का खोटं हे शोधायचं की नाही शोधायचं. बरोबर. मग आता एक्झाम्पल देऊया म्हटलं तर मी असं सांगेन की याच्यामध्ये कुठलीही गोष्ट खरी खोटी म्हणणं पण प्रूव्ह करणं पण डिफिकल्ट आहे, लहान मोठं पण करणं डिफिकल्ट आहे, आणि कमी जास्त पण. उदाहरण मला द्यायला आवडेल की आता माझ्या मुलीचा उत्कर्षा म्हणून, आता ती पॉंडिचेरीला जिपमरला ऍडमिशन घेतलं, ऑल इंडिया रँक तिचा 193 होता. ठीक आहे, छान मार्क्स काढले सर, छान काढलं. आता त्याचाच किस्सा मला आठवला की जसं ज्यावेळी तिचा 633 मार्क्स होते 720 आणि ऑल इंडिया रँक 193. ओके, बरोबर आहे, तिला चांगले मार्क्स होते, मिळाले. पण आता एका पॅरेंट्सचं असं होतं की 470 मार्क्स होते. आता 470 मार्क्स एका स्टुडंटला पडलेत. आता 470 मार्क्स पडलेत, आता मला सांगा ते मार्क्स कमी आहेत का जास्त आहेत जर विचार केला तर. आता 470 मार्क्स गव्हर्नमेंट सीट मिळत नाही, मग 470 मार्क्स कोण म्हणतील कमी आहेत कारण गव्हर्नमेंटला मिळत नाही, पण पेमेंट सीट मिळू शकतं. बरोबर. पण एक पालक आहे ज्यांना 320 मार्क्स मिळाले त्यांच्या पाल्याला, मग 320 मार्क्स कमी आहेत पण 470 मार्क्स त्यांच्या दृष्टीने ते जास्त आहेत. ते म्हणतात अरे बरं झालं तुझ्या मुलाला तर पेमेंट सीट तर मिळतं, माझ्या मुलाला ते पण मिळत नाही. मग 470 मार्क्स हे एकाच्या दृष्टीनं ते कमी आहेत, दुसऱ्याच्या दृष्टीनं ते जास्त आहेत. म्हणजे कंपॅरिझन करायची एक मानसिक. त्यामुळे आपण कुठल्या बाजूने त्या व्ह्यून आपण पाहतो, पण ऍक्च्युली जर बघितलं तर 470 मार्क्सचं मिनिंग एका बाजूनं कमी आहे, दुसऱ्या बाजूनं जास्त आहे. त्यामुळे असंच आजूबाजूला जे काही घडतं त्या घडण्याला काहीतरी अर्थ असतो, तो माझ्या विचारची पद्धत जशी आहे त्याच्यानुसार मी अर्थ लावतो आणि मला ते खरं वाटतं. म्हणजे जसं आपण म्हणतो की ज्या चष्म्यातून तुम्ही त्या गोष्टीकडे बघाल तशी ती गोष्ट तुम्हाला दिसू शकते, असं असतं. लक्षात आलं? आणखी एक पालक आहे ज्याला आणखी फोन आला, मला आला होता की एका पालकांचा फोन आला की अहो तुमची मुलगी पॉंडिचेरीला आहे,
हो, आमच्या मुलाला पण पॉंडिचेरीला ऍडमिशन मिळालं म्हटलं. हो, छान झालं म्हटलं. मी म्हटलं रँक किती होता? त्यांनी सांगितलं की 155. 155? मग मी विचारलं की 155? नाही नाही, 155 मार्क्स आहेत म्हटले ते. मग लक्षात आलं, पण ते खुश होते कारण 155 मार्क्सला पण त्यांनी मॅनेजमेंट सीट घेतली होती Management seat. पॉंडिचेरीला. मग ते 155 मार्क्सला पण ते पालक खुश आहेत ना. त्यामुळे सांगायचं एवढंच की म्हणजे मार्क्स हे एका दिवशीने कमी एका दिवशीने जास्त आहेत. 155 मार्क्स पडल्यावर पण ती व्यक्ती खुश आहे ना. बरोबर आहे. त्यामुळे असं समाजामध्ये जर बघितलं तर कुठलीही गोष्ट कमी जास्त म्हणू शकत म्हणू नाही शकत नाही. आणि मोठी छोटी पण म्हणू शकत नाही आयडियली. बरोबर पण आहे. प्रूव्ह करणं डिफिकल्ट आहे. कोणाला ते लहान वाटेल, कोणाला मोठं वाटेल, मोठं वाटेल. असं आहे. त्यामुळे मनाच्या कंडिशनवर आहे ऍक्च्युली. हा, त्यामुळे तुम्ही म्हटलं की काय घडलं, तर मी खरं शोधायचं की नाही शोधायचं. खरं शोधायचं की खोटं खरं आहे का खोटं आहे शोधण्यात एनर्जी जाईल, पण ते प्रूव्ह नाही करू शकत. त्यापेक्षा आपण ऍक्सेप्ट केलं जे काय आहे आणि आपल्याकडे पुढचे 2 ऑप्शन कुठले, F म्हणजे पहिला F फ्लाईट किंवा फाईट, 2 पैकी एक घ्यायचं आणि पुढे जायचं. बरोबर. म्हणजे कोणतीही गोष्ट ऍक्सेप्ट करून सामोरं गेलं तर मला असं वाटतं की आयुष्यात प्रॉब्लेम्स थोडे कमी पुढे येणार. होतील. कमी नाही. हा, ऍक्च्युली प्रत्येकाचं मत वेगळं आहे. पण ऍज अ सायकेट्रिस्ट म्हणून मी असं बोलेन, आता डायरेक्ट तुम्ही विषय काढला म्हणून, की कोणतीही गोष्ट प्रॉब्लेम देणारी नसते, प्रॉब्लेम देणारी वाटते. बरोबर आहे. असं मी म्हणेन. ती गोष्ट तिथंच आहे. त्याला माझ्या दृष्टीने आपण तो कशा प्रॉब्लेम वाटतो. पद्धतीनं घेतोय. हा, आणि कसं झालं मी आणि परत माझ्या लेक्चरला नेहमी म्हणतो, आपण म्हणू नका, मी म्हणायचं. कारण आपण कशा पद्धतीने घेतो, आपण दोघं मिळून नाही घेत. मी माझ्या पद्धतीने घेतो, तुम्ही तुमच्या पद्धतीने घेता. असं झालं. हा. तर सर आजकाल बऱ्याचदा असं बोलण्यातून ऐकू येतं की मला डिप्रेशन आले. तर मला असं वाटतं की मला हे जाणून घ्यायला आवडेल की डिप्रेशनची नेमकी लक्षणं कोणती आहेत. बरोबर. काय मी मगाशी म्हटलं की समाजामध्ये मानसिक आजाराबद्दल अवेअरनेस फार कमी आहे. आपण आकाश जर ढगाळला असेल तर म्हणतो ना, मला डिप्रेस वातावरण आहे म्हणतात. बरोबर. पण तो जर माझा मित्र किंवा माझा नातेवाईक म्हटला मला उदास वाटतं, काळजी वाटते, टेन्शन वाटतं, काळजी करू नको रे, जरा फिरायला जाईल टेन्शन. ते काय डिप्रेशनवर तसलं काय नसतं रे. म्हणजे दोन्ही बाजू. पण मुळात जर बघितलं तर जो मित्र माझा बोलतोय मला उदास वाटतं, ती डिप्रेशनची लक्षणांचा एक भाग असू शकतो. डिप्रेशन हा पण एक मनाचा आजार आणि याच्यामध्ये प्रमुख लक्षणं जर बघितलं तर उदास वाटणे हा एक भाग आहे. मग उदास वाटणं, आता उदास कधी कंटिन्यू वाटायला पाहिजे का नाही, कधीही दिवसभरात मला दिवसभर वाटेल किंवा दिवसामधला बहुतांश वेळ मला उदास वाटू शकतं. मग याच्या व्यतिरिक्त जर बघितलं तर मग झोपेची अडचण, म्हणजे झोप मला येत नाही, भूक लागत नाही, असे पण काही पेशंट असतात. किंवा जगण्यात काही अर्थ नाही. आता ह्याच्यामध्ये हेल्पलेसनेस असतो, होपलेसनेस असतो, वर्थलेसनेस म्हणतो आम्ही, कॉन्फिडन्स कमी असतो, भीती वाटते, एनर्जी नसते, किंवा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये थोडं चिडचिड करतो, इंटरेस्ट नसतो रुटीन ऍक्टिव्हिटीमध्ये. म्हणजे मी मूवी बघत होतो पूर्वी, आजकाल मी बघत नाही. मला क्रिकेट बघायला आवडतं, मला क्रिकेट बघायला आवडत नाही. कुठल्या सोशल फंक्शन आहे, मी तिथं सोशल फंक्शनला जात नाही. किंवा मला कुणाचीच मदत मिळणार नाही, हेल्पलेस वाटायला लागतं, किंवा काही अर्थच नाही, निरर्थक वाटायला लागतं. मग हळूहळू कालांतराने लॉंग टर्मला मग सुसायडल आयडिएशन्स म्हणजे आत्मघाती विचार पण येतात आणि आत्महत्येचे विचार पण येऊन आत्महत्येचा काही जण प्रयत्न पण करतात. तर ही सगळी लक्षणं ही सगळी डिप्रेशन मध्ये दिसतात. पण लक्षात घ्या की डिप्रेशन म्हणण्यासाठी निगेटिव्ह गोष्ट घडली की 15 दिवसाच्या आत आपण सेटल झालं पाहिजे, आपलं मन सेटल झालं पाहिजे, म्हणजे आपण डे टू डे ऍक्टिव्हिटीमध्ये जॉईन झालं पाहिजे. 15 दिवसाच्या वर जर हा कालावधी गेला तर मग आपल्याला त्या व्यक्तीला डिप्रेशनचा आजार, नैराश्याचा आजार किंवा उदासीनतेचा आजार आपण असं म्हणू शकतो. पण त्यामुळे डिप्रेशन जर बघितलं तर ही फिलिंग पण आहे आणि मूड पण आहे, असं दोन्ही म्हणू शकतो. तर सर परवा म्हणजे एक पेशंट आणि तिची आई माझ्याकडे आली होती डाएट बद्दल विचारायला. तर मी हिस्ट्री घेत होते ॲज अ डायटिशियन. तर मी त्यांना विचारलं की म्हणजे खाण्याचा पॅटर्न काय आहे. तर तिच्या आईनं काय सांगितलं की ज्या वेळेला तिला स्ट्रेस येईल त्यावेळेला ती मला डिप्रेशन आलंय असं म्हणते आणि खाते. मग असं
दिवसभर ती खातच राहते आणि त्याच्यामुळं मग तिचं इतकं वेट गेन झालेलं. तर खाण्याचा पॅटर्न तिचा असा होता. तर मला असं जाणून घ्यायचं आहे, की डिप्रेशनमध्ये ओव्हर ईटिंग असं होतंय का? बरोबर. मी नक्की. मगाशी म्हटलं, की डिप्रेशनच्या पेशंटमध्ये झोप आणि भूक याच्यावर महत्त्वाचा इफेक्ट दिसून येतो. मी मगाशी म्हटलं, ओके. की झोप कमी लागते, भूक पण कमी लागते. बरं. पण काही डिप्रेशनचा जो प्रकार आहे, ज्याला अटिपिकल डिप्रेशन आपण म्हणतो, त्याच्यामध्ये भूक जास्ती ती लागते लागते. आणि झोप पण जास्ती जास्ती असते. लागते. ओके. म्हणजे भूक जास्ती लागते म्हणजे कसं, की युजुअली जर टेन्शन आलं ना, तर आवडते पदार्थ ते खातात आणि ओके. जसं हॅपी हार्मोन्समध्ये जसं सेरोटोनिन, नॉरएपिनेफ्रिन किंवा सेरोटोनिन, डोपामाइन, ऑक्सिटोसिन, एन्डॉर्फिन हे हॅपी हार्मोन्स आहेत. पण खाल्ल्यामुळे ना त्यांना हॅपी हार्मोन्स सिक्रीट होतं. डोपामाइन बरं. नावाचं जे आहे हार्मोन युजुअली ओके. काही म्हणजे आवडते खाल्ल्यानंतर पदार्थ खाल्ला, स्ट्रेस मला रिलीफ पिझ्झा खाल्ल्यामुळं, झाल्यासारखं चॉकलेट खाल्ल्यामुळं त्यांना तो थोडा फील गुड येतो येतं. आणि ओके. त्याच्यामुळे त्यांचं खाण्याचं प्रमाण हे खाण्याचं वाढतं. प्रमाण वाढतं. हे डिप्रेशनमध्ये. त्यामुळे ओके. अटिपिकल डिप्रेशनमध्ये पण जसं कमी खाल्लं तरच डिप्रेशन असं नाही, म्हणजे वेट लॉस झाला असं नाही, वेट गेन पण असं होऊ होऊ शकतं शकतं. ह्याच्यामध्ये. ओके. आणि आज अडोलसंट किंवा यंग बच्चूमध्ये तर आज सिडेंटरी लाईफस्टाईलचा पण तो इश्यू आहेच. आहेच. म्हणजे डिप्रेशन नसेल तरी त्यांच्यामध्ये वेट गेन तो पण प्रॉब्लेम पॅरलल चालूच आहे. चालूच आहे. बाहेर खेळायला जात नाहीत. टीव्हीवर बसायचं किंवा मोबाईलवर बसायचं, खेळत बसायचं. बाहेर आणि फिजिकल खाणं ऍक्टिव्हिटी चालू. कमी झाल्या त्यामुळे ते पण आणि ईटिंग हॅबिट्समध्ये बाहेरच्या गोष्टी ज्या आपण आता जंक फूड म्हणतो. त्यामुळे पण नक्कीच त्याचं कॉन्ट्रिब्युशन आहे. आहे. सर, आपण ज्यावेळेला असं म्हणतो, की डिप्रेशन आलंय, तर डिप्रेशन येण्याची नेमकी कारणं कोणती असू शकतात? डिप्रेशन हा नक्कीच मानसिक आजार आहे आणि जर कारणांचा विचार केला तर त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. म्हणजे बायोलॉजिकल फॅक्टर्स म्हणतात, सायकोसोशल फॅक्टर्स म्हणतात, ओके. हेरिडिटरी फॅक्टर्स म्हणतात. बायोलॉजिकल फॅक्टरमध्ये युजुअली जे हार्मोन सेरोटोनिन, नॉरएपिनेफ्रिन, डोपामिन यांचं जे या न्यूरोट्रान्समिटर्स म्हणतात किंवा केमिकल्स म्हणतात, यांचं संतुलन बिघडलेलं असतं. बिघडलेलं वेगवेगळ्या असतं. आजारानुसार या प्रत्येक केमिकलचं संतुलन कमी किंवा जास्त झालेलं असतं. ओके. म्हणजे बायोलॉजिकल थिअरी आहे किंवा बायोलॉजिकल फॅक्टर्स आहेत. दुसरं आहे सायकोसोशल फॅक्टर्स. सायकोसोशल फॅक्टर्स म्हणजे काय, की घरामध्ये काही निगेटिव्ह इन्सिडेंट म्हणजे ॲक्सिडेंट आहे, कोणाचा जर अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे, डिव्होर्स झालेला आहे, नॅचरल कॅलॅमिटीज आहेत किंवा चोरी म्हणतो आपण किंवा काहीतरी लाईफ थ्रेटनिंग इव्हेंट झालेला आहे, जवळच्या व्यक्तीचं निधन झालेलं आहे. तर अशा काही निगेटिव्ह गोष्टी ज्या घडतात, जसं कोरोना पण येऊन गेला, अर्थक्वेक आहे, फ्लड आहे. ह्या सगळ्या ज्या आहेत ह्या फॅक्टर्स इव्हन लहानपणी त्या चाइल्डहूडमधल्या त्या काही गोष्टी आहेत, त्या सेक्शुअल अब्यूज म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी ह्या सायकोसोशल फॅक्टर्समध्ये येतात आणि ह्याचं रिलेशन पण ह्या मानसिक आजार डेव्हलप व्हायला होऊ शकतं. डिप्रेशनशी आणि रिलेटेड. तिसरा जो फॅक्टर आहे तो हेरिडिटरी म्हणजे जेनेटिक किंवा ओके. अनुवंशिकता पण रिस्पॉन्सिबल आहे. बरं. घरामध्ये फॅमिलीमध्ये कोणाला जर मानसिक आजार झाला असेल हं. तर काही जीन्स रिस्पॉन्सिबल आहेत सायकॅट्रिक इलनेससाठी आणि त्या आजारानुसार ती रिस्क असते. असतं. म्हणजे दोघं आई वडिलांना असेल तर रिस्क जास्ती, एकाला असेल तर रिस्क थोडी त्यांच्यापेक्षा कमी. मग क्लोज रिलेटिव्ह, सेकंड डिग्री रिलेटिव्ह असा वेगळ्या पद्धतीनं आपण त्याचं रिस्क असते. थोडक्यात बायोलॉजिकल फॅक्टर्स आहेत, सोशल फॅक्टर्स आहेत आणि जेनेटिक फॅक्टर्स हे ओके. सगळे फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल आहेत. आणि डिप्रेशनसाठी कधी-कधी रिस्पॉन्सिबल आहे. इडिओपॅथिक म्हणतात म्हणजे कधी-कधी काही कारण कारणे असू शकतात. नसतानाही डिप्रेशनला सामोरं जावं लागू डिप्रेशन शकतं. कोणताही आजार होऊ शकतो असं ओके. म्हणू शकतो आपण. तर सर, डिप्रेशन बद्दल मला एक विचारायचं आहे, की स्त्री आणि पुरुष या दोघांमध्येही प्रमाण सारखं असतं का? की की कुणा एकामध्ये जास्त असू शकतं? मानसिक आजाराचं प्रमाण वेगळ्या आजारानुसार स्त्री-पुरुषामध्ये रेशो कमी जास्त आहे. पण तरी सर्वसाधारणपणे विचार केला तर फिमेलमध्ये, स्त्रियांमध्ये याचं प्रमाण हे जास्ती आढळून येतं. याचं ओके. बेसिक रिझन आहे, की आपण स्त्रियांमध्ये हार्मोनलचे चेंजेस जे आहेत त्यांचा इश्यू हा जास्ती असतो. उदाहरणार्थ मेनार्की म्हणजे पहिल्यांदा स्त्रीला पाळी येते त्यावेळेचे इश्यू आहेत. प्रेग्नन्सी प्रेग्नन्सीच्या अगोदर पण जसं इनिशियल स्टेजला म्हणजे सुरुवातीच्या 20-25 इयर्समध्ये बिफोर मॅरेज पण मेन्स्ट्रुअल रिलेटेड पण प्रॉब्लेम्स असतात. म्हणजे प्री मेन्स्ट्रुअल डिस्फोरिक सिंड्रोम म्हणतो आम्ही, की पिरियडच्या अगोदर तिला मेंटली तो थोडा डिस्टर्ब असतो, राग असतो, राग येत असतो, चिडचिड करतात, चिडचिड मूड होते. चेंजेस होतात. हे रिलेशन आहे. प्रेग्नन्सीचे त्यावेळी आहे, डिलिव्हरी नंतर नंतर आहे. आहे म्हणजे काय म्हणू शकतो आपण, की पोस्ट पार्टम सिच्युएशनमध्ये पण काही सायकोसिस. दिसतात. सायकोसिस आहे, डिप्रेशन आहे पोस्टपार्टम.
ह्याचं रिलेशन आहे. इव्हन पेरीमेनोपॉझल आहे, मेनोपॉझलच्या सिच्युएशन मध्ये, पोस्ट मेनोपॉझल आहे. जर विचार केला तर स्त्रीला बऱ्याच या वेगळ्या स्टेजेस मधून जावं लागतं आणि त्यामुळे हार्मोनल चेंजेस त्याच्यामध्ये भरपूर असल्यामुळे स्त्रियांमध्ये याचं प्रमाण थोडं जास्त थोडं जास्त सर, डिप्रेशनची तीव्रता वेगवेगळी असते का किंवा असू शकते का? हो, कोणताही आजार युजली माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर म्हणजे सौम्य, मध्यम, तीव्र लेवलमध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे. अर्ली जसं मी म्हटलं, उदास वाटणं, निराश असणं, भीती वाटणं, किंवा मी म्हटलं भूक किंवा झोपेच्या काही अडचणी असेल, इनिशियल स्टेजला माइल्ड सिच्युएशन असू शकते. सिव्हिअर सिच्युएशन मध्ये शक्यतो जर बघितलं तर सुसायडल आयडिएशन्स असतात. म्हणजे आत्महत्येचे विचार ते येत असतात, व्यक्त करतात, आत्महत्याचा प्रयत्न पण करतात किंवा खरोखर अटेम्प्ट पण होत असतो, असं पण आहे. म्हणजे डिप्रेशनच्या सगळ्याच व्यक्तींमध्ये आत्महत्याचे विचार येतात नाही, युजली सिव्हिअर सिच्युएशन मध्ये गेल्यानंतर आणि सिव्हिअर स्टेज मध्ये पण काही स्टडीज आहेत त्यामध्ये असं की 15% लोक, म्हणजे सिव्हिअर डिप्रेशन मध्ये 100 पेशंट असतील तर 15 जणांना आत्महत्येचे विचार हे येऊ शकतात. हा रेशो, हा पर्सेंटेज कमी जास्त होत असतो, पण युजली एक ऍव्हरेज 15% कन्सिडर केलेला आहे की आत्महत्येचे विचार बोलून जरी दाखवलं तरी ते धोक्याची घंटा आपण समजायला पाहिजे. आत्महत्ये प्रयत्न तर करतातच, पण नुसतं विचार जरी बोलून दाखवलं तरी आपण अलर्ट हे झालं पाहिजे. आम्ही नेहमी म्हणतो की छातीत दुखलं तर आपण ऍसिडिटी न समजता, जसं हार्टच्या डॉक्टराकडे आपण पटकन इव्हॅल्युएट करून घ्यायला पाहिजे, कारण पित्ताचा त्रास, ऍसिडिटीचा त्रास म्हणून आपण थांबू, पण कदाचित तो चेस्ट पेन असू शकतो आणि लाईफ थ्रेटनिंग होऊ शकतं. तसं एखाद्या पेशंटनं, एखाद्या व्यक्तीनं जर आत्महत्येचे विचार जरी बोलून दाखवले, मला जगण्यास काही वाटत नाही, मरणाचे विचार येतात, आत्महत्या करूच वाटतं, तर आपण समजून सांगण्यापेक्षा समजून सांगा, पण ही धोक्याची घंटा समजायचं आणि ताबडतोब आपण एक तज्ञ डॉक्टरला दाखवून, सायकॅट्रिस्टला घेऊन की नक्की बाबा खरोखर रिस्क आहे का नाही आहे हे असेस करून घ्यायला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे इतकी टोकाची कंडिशन येण्याच्या अगोदरच आत्महत्या बाबतीत आम्ही नेहमी सांगतो की बोलून दाखवलं हीच मोठी गोष्ट आहे, कारण आपण ऐकलं बरेच जण आत्महत्या करतात आणि आपल्याला झाल्यानंतर कळतं की काहीतरी स्ट्रेस किंवा त्यांना काही डिप्रेशनला ते सामोरं जात होते हे त्यावेळेला समजते. आम्ही आता या हॉस्पिटलमध्ये ओपीडी मध्ये पेशंट येतात त्यावेळी नातेवाईक पण सांगतात, तो बोलत होता आत्महत्येचं, आमचं राहिलं, आम्ही दाखवलंच नाही, गोळ्या बंद केल्या असं सांगतात, आणि त्यामुळे त्यांना सुसाईड केल्यानंतर ते नातेवाईक रडत येऊन परत सांगायला येतात, असं पण असतं. मग ही एक सिच्युएशन आहे की जिथं आपण आत्महत्येचा विचार बोलून दाखवला तर लगेच आपण अलर्ट झालं पाहिजे, प्लॅन केला पाहिजे. आणि आपण त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह असं घ्यायचं की बरं झाला बोलतोय तरी, म्हणजे सांगतोय तरी आहे, पटकन आपण करू शकतो. कारण बऱ्याच वेळा नैराश्य, सिव्हिअर डिप्रेशन हे आत्महत्या एकच सिम्पटम घेऊन येऊ शकतो आणि अटेम्प्ट झाल्यानंतरच कळतं की याला होतं म्हणून. त्यामुळे सांगितलं तर नातेवाईकांनी अलर्ट व्हायचं आणि प्लॅन करायला पाहिजे, ट्रीटमेंटचा कन्सल्टेशन घ्यायला पाहिजे. सर, बऱ्याचदा आपण पॅनिक अटॅक, फोबिया, OCD या गोष्टींबद्दल ऐकतो, तर याच्याबद्दल थोडं प्रेक्षकांसाठी थोडं एक्सप्लेन कराल का डिटेलमध्ये थोडं? मानसिक आजार पुष्कळ प्रकारच्यात मी मागे सांगितलं, पण त्याच्यामध्ये जसं डिप्रेशन आहे तसं अँझायटी डिसऑर्डर्स मध्ये फोबिया, म्हणजे फोबिया कशाचं, एकाच गोष्टीची भीती वाटते किंवा अनेक गोष्टींची भीती वाटते. उदाहरण द्यायचं म्हटलं तर मला एकाच क्लोज रूम मध्ये थांबायची भीती वाटते, लिफ्ट मध्ये जाण्याची भीती वाटते, ओपन स्पेस मध्ये जाण्याची भीती वाटते, किंवा आपण रेबीज मध्ये बघितलं पेशंटला हायड्रोफोबिया, पाण्याची भीती वाटते, बरोबर. तर हे फोबियाचा प्रकार झाला. नंतर आहे की OCD एक प्रकार आहे. OCD म्हणजे म्हणजे ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर, मराठीमध्ये याला मंत्र चाळेपणाचा आजार म्हणतात. म्हणजे वारंवार विचार येतात, पेशंटला कळतं नको असे विचार नको, तरी ते वारंवार विचार येतात, नको असलेले असतात विचार. म्हणजे पेशंट म्हणतो माझा हात घाण झाला, सारखं हात धुतो, स्वच्छतेची त्याला सवय असते, दरवाजा बंद केला की नाही बघायचं, खिडकी बंद केली की नाही बघायचं, गॅस नॉब बंद केला की नाही बघायचं, पाण्याचं नळ चालू आहे का बंद करायचं, म्हणजे चालू आहे का चेक करायचं, रिपीटेड चेक करतो आणि स्वतः चेक करायला पाहिजे तरच बरं वाटतं. जर लाईफ पार्टनर जरी केलं तरी तो रेस्टलेस असतो, स्वतःच बघायला पाहिजे. म्हणजे हे OCDचा हा आजार आहे. आणि पॅनिक अटॅक सर? पॅनिक अटॅक मध्ये जसं म्हटलं की आपण पेशंट अचानकच
भीती वाटायला लागते, धडधडायला लागतं, घाबरल्यासारखं करतो, चोकिंग सेन्सेशन, मी गुदमरल्यासारखं होतं, मी मरेन का अशी भीती वाटायला लागते, आजूबाजूला जे चालू आहे ना ते फिरल्यासारखं वाटतं. इव्हन काही पेशंट म्हणतात माझा हात आहे ना माझ्या शरीरापासून वेगळा झाला असं वाटतं, हा माझ्या अंगात रक्त आहे पण रक्त नाहीच असल्यासारखं वाटतं, किंवा माझं डोकं माझ्या शरीरापासून वेगळं झालं असं वाटायला लागतं. म्हणजे डिरिलेशन, डिपर्सनलायझेशन असे काही सिम्पटम्स अशा पेशंटमध्ये दिसतात. वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळं विचार. असतं. आणि पॅनिक अटॅकचं वैशिष्ट्य असं की ही भीती एकदम येते धडधड करत आणि 5-10 मिनिटांना निघून जाते, नॉर्मल होतं ते. मग असे वारंवार जर अटॅक यायला आलं तर मग डिसऑर्डर म्हणतो, पॅनिक डिसऑर्डर म्हणतो आम्ही. पॅनिक अटॅक एकदम थोड्या वेळासाठी येतो, भीती वाटते, धडधडते, 10-15 मिनिटात ते नॉर्मल होतं. हे एक अगदी पॅनिक अटॅकचं वैशिष्ट्य आहे. आणि तुम्ही सोमॅटोफॉर्म डिसऑर्डर पण विचारलं. सोमॅटोफॉर्म डिसऑर्डर म्हणजे सोमॅटिक कंप्लेंट, म्हणजे शरीराच्या कंप्लेंट्स दिसतात. ओके. म्हणजे असतं टेन्शन मनामध्ये हा. पण दिसतं शरीरामध्ये. शरीरामध्ये असे भरपूरसे पेशंट म्हणजे वेग कंप्लेंट्स वेग असतात complaints त्यांच्या आणि असतात. मल्टिपल कंप्लेंट्स मल्टिपल असतात. कंप्लेंट असतात. हो. आणि इव्हन आता माझा मोबाईल आहे, मोबाईल मी आता 2 लाखाचा मोबाईल घेतला आणि हरवला, एकदमच माझं डोकं जड होतं, धडधडायला लागतं, किंवा माझं मान दुखायला लागतं. आता स्कॅनिंग केलं मानेचं किंवा डोक्याचं तर नॉर्मल निघणार, म्हणजे स्ट्रेसमुळे हा शरीरामध्ये दिसलेला इफेक्ट. बरोबर. मग असंच मी मगाशी म्हटलं की जसं स्ट्रेस हार्मोन्स वाढले किंवा त्याचे वाढले की लॉंग टर्मला मनोशारीरिक आजार तयार होतात. मग वेग कंप्लेंट मध्ये ना पेशंट कधी कधी सांगतो माझं डोकं वळवळल्यासारखं करतं, कानात गुरगुर आवाज येतो, मुंग्या येतात मुंग्या डोक्यात. येतात, हा सुई सुई पोटात आवाज येतो, म्हणजे येतो. काही ते आपण मेडिकल टर्म मध्ये एक्सप्लेन नाही करू शकत, असे पेशंट नाही, एक्सप्लेन म्हणजे करायला असे चालू होतात. बरेचसे पेशंट असे बघितलेले आहेत जे भरपूर कंप्लेंट सांगतात आणि त्यांना म्हणजे कोणतीही ट्रीटमेंट दिली तरी त्या रिलीफ नाही त्यांना. आणि त्यांना विचारलं दुखणं म्हटलं ना ते कुठेही सांगतात. आता काही पेशंट माझा केस दुखतो, आता केस कसा दुखेल डोक्याचं माहित नाही, पण आता पेशंट माझा केस दुखतात म्हणून. ओढल्यावर दुखणं ते वेगळं, नुसतं दुखतात, केसच दुखतो असं, म्हणजे असे वेग कंप्लेंट्स असतात. त्याला सोमॅटोफॉर्म डिसऑर्डर असं आम्ही म्हणतो. सर, आपण आपल्या निर्मल व्यसनमुक्ती केंद्रातून म्हणजे भरपूरशा पेशंटची इलाज करून इतक्या लोकांना आतापर्यंत म्हणजे नॉर्मल जीवन तुम्ही दिलेलं आहे. तर मला एक असं विचारायचं होतं की व्यसन आणि डिप्रेशन ह्याचा काही संबंध असतो का? हो, चांगला प्रश्न. आणि बऱ्याच जणांना म्हणजे ही शंका असते आणि अतिशय म्हणजे नॉलेज मिळण्यासारखा हा प्रश्न आहे. याचं कारण सांगतो. ॲडिक्शन म्हटलं तर पहिल्यांदा आहे की तो मानसिक आजार हे लोकांना माहीत नाही. मनाचा आणि मेंदूचा आजार असा ॲडिक्शनचा हा कन्सेप्ट आहे. त्यामुळं सायकॅट्रिस्टकडून ॲडिक्शनची ट्रीटमेंट होणं महत्त्वाचं असतं. आता सायकॅट्रिस्ट मनाच्या आजाराचा पण इलाज करतात आणि ॲडिक्शनचा पण करतात. पण जेव्हा ॲडिक्शनचं आम्ही ट्रीटमेंट करत असतो तेव्हा 50% पेशंट्स ज्यांना ॲडिक्शन आहे, 50% जवळजवळ, काही स्टडीज आहेत पर्सेंटेज थोडं पुढे मागे, पण अशा लोकांना कोणता ना कोणता मानसिक आजार असतो. म्हणजे युजली आम्ही ॲडिक्शनमध्ये काय ट्रीटमेंट असते, नशा बंद झाला तर त्रास होऊ नये मेडिसिन असतात, नशेची इच्छा जावी म्हणून औषधं असतात, आणि तलब कमी व्हावं त्यालाच अँटी क्रेविंग ड्रग्स म्हणतो, आणि रिॲक्शन होणारे टॅबलेट जे ऐकलेत की औषधं चालू केली त्याच्यावर नशा केला, दारू पिला तर रिॲक्शन होऊ शकते. पण सर्वात महत्त्वाचं जे आहे की नशा नक्की का करतात, त्याला ॲडिक्शन का लागलं, ह्याच्या मागे जर कारण शोधलं तर 50% लोकांना कोणता ना कोणता आजार असू शकतो. मग तो डिप्रेशनचा असेल, स्किझोफ्रेनियाचा असेल, मूड डिसऑर्डर असेल, कोणत्या ना कोणत्या प्रकारचा आजार हा ॲडिक्शनमध्ये असू शकतो. युजली अल्कोहोल, भांग गांजाचा रस, ब्राऊन शुगर या आणि कोकेन, लक्षात आलं, ह्या ज्या पेशंटच्या ग्रुपला ॲडमिशनची आवश्यकता असते, मग त्याच्यामध्ये सिव्हिरिटी जास्ती असते, फिजिकल कॉम्प्लिकेशन्स पण जास्ती असतात, अशा लोकांच्या मध्ये ह्याचं प्रमाण जरा जास्ती आढळतं. म्हणजे कोणत्याही व्यसनाच्या पाठीमागं काही ना काहीतरी मानसिक बिघडलेली स्थिती किंवा असं कारण नक्कीच असतं, असं ह्याच्यात कधी कधी असू आपण म्हणू शकतं. पण मी शकतो. अशी म्हटलं की याला कारण असू शकतं आणि कधी कधी हेरिडिटरी फॅक्टर्स पण आहेत, म्हणजे जेनेटिक पण आहे. म्हणजे घरामध्ये कोणतरी आई वडिलांपैकी किंवा कोणीतरी त्यांच्या फॅमिली ट्रीमध्ये जर बघितलं कोणतं व्यसन करत असेल तर जेनेटिक फॅक्टर पण आहे की त्याचं क्रेविंग निर्माण होऊ शकतं, ॲडिक्शनची सुरुवाती त्यांच्यामध्ये पण होऊ शकतं. सर्वात महत्त्वाचा किस्सा हा म्हणजे आमच्याकडे व्यसनमुक्ती केंद्र आहे आणि आम्ही विचारतो का दारू पितोस, तिच्या त्रासाला कंटाळून, पहिलं वाक्यच बायकोच्या त्रासाला कंटाळून. आता मग आम्ही परत विचारतो की कधीपासून दारू, म्हणजे लग्न होऊन किती वर्ष झाले विचारलं तर 10 वर्ष झाले लग्न होऊन म्हणतो. पहिल्यांदा कधी पिला होतास तर 15 वर्षापूर्वी म्हणतो. म्हणजे ती जीवनात यायच्या अगोदरपासून चालूच आहे, फक्त ती आल्यानंतर मग ते म्हणतात ना खापर पोट तसं तुझ्यामुळे मी प्यायला लागलो. आणखी मजेचा किस्सा, तू का दारू पितोस, बायको माहेरी गेली. बायको माहेरी का गेली, मी दारू पितो. मी
दारू का पितो, ती माहेरी गेली म्हणून. ती माहेरी काय गेली, मी दारू पितो. आता तुम्ही सांगा ना की कोणामुळे कोण जातं आणि कोण कशामुळं प्यायला लागलं. हे बरेच किस्से आहेत. अगदी ऍडिक्शनच्या केसमध्ये जर बघितलं तर असे भरपूर मोठा विषय आहे असं म्हणू शकतो. ओके. सर, एखादा व्यक्ती डिप्रेशन मध्ये आहे असं ज्या वेळेला म्हणजे ऍक्च्युली आता काही पेशंट वेगळ्या कारणासाठी म्हणजे समजा आता मी गायनेकोलॉजिस्ट आहे तर गायनॅकचे प्रॉब्लेम घेऊन आलेले असतात, पण त्यांच्याकडे बघितलं तर असं म्हणजे समजू शकतं की कोणत्या तरी खूप मोठ्या स्ट्रेस खाली किंवा डिप्रेशन खाली ते आहेत. तर स्ट्रेस किंवा ह्या डिप्रेशनमुळं एखादी व्यक्ती असहाय्य होते का? बरोबर. कारण त्यांच्याकडे बघितलं तर ते असे बऱ्याचदा म्हणजे त्यांना कोणतंही सोल्युशन जरी आपण सांगितलं तरी ते एक असहाय्य असल्यासारखं म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर फिलिंग असतं किंवा त्यांचं वागणं तसं असतं. तर खरंच डिप्रेशनमध्ये एखादी व्यक्ती असहाय्य होते का? होऊ शकतं. हे एक लक्षणच आहे डिप्रेशनचं. याचं रिझन असं की माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर म्हटलं. सुरुवातीला दिसणार नाही, पण लॉंग टर्मला हे लक्षण दिसू शकतं. याला Okay. हेल्पलेसनेस म्हणून, जसं म्हटलं हेल्पलेसनेस असतो, हा. होपलेसनेस असतो, की काहीच आशा कोणा म्हणजे नाहीये. वर्थलेस म्हणजे काहीच मला कुणी मदत करू शकत नाही. म्हणजे अशा पद्धतीनं त्यांना ते फिलिंग येऊ शकतं. याचं म्हणजे ती मनाची अवस्थाच तशी सेट होते. याचं आम्ही नेहमी उदाहरण देतो की आपण म्हणतो की एका साखळीला आपण बघितलं ना कधी, ते लहानपणी हत्ती एका साखळीला बांधलेला असतो आणि आपल्याला वाटतं की ते बांधलंय म्हणून तो जाऊ शकत नाही किंवा पळून जाऊ शकत नाही किंवा त्या साखळीमध्ये ताकद आहे म्हणून तो तिथे थांबलेला आहे. पण ऍक्च्युली बघितलं तर हत्तीची क्षमता फार आहे. तो जर ठरवलं तर मोठ्या मोठ्या झाड पण उपटून टाकत असतो, मोठ्या भिंती पण पाडू शकतो. मग ती एवढीशी साखळी काय त्याच्यासाठी अवघड आहे. पण असतं ऍक्च्युली फॅक्ट काय, हत्ती असतो लहान आणि त्या खुंटीला बांधलेला असतात, त्यावेळी त्याची ताकद कमी असते. धडपड करतो काढायचा आणि म्हणजे बाहेर पळून जायचं किंवा उपटायचं, पण त्याची ताकद कमी असते. नंतर त्याला वाटायला लागतं त्याची क्षमता जास्त आहे, त्याची ताकद जास्त आहे. धडपड करायचं बंद करतो आणि हत्ती होतो मोठा, खुंटी तेवढीच आहे. नंतर त्याला वाटायला लागतं की त्याची ताकद जास्त आहे, तो प्रयत्न करत नाही. अशीच मनाची एक घडण आहे किंवा आपण पॅराडाइम शिफ्ट म्हणतो, मनाची ठेवण. हे त्या पद्धतीनं निगेटिव्हिटी जर आली आणि विचारसरणी तशी झाली तर मग हे लॉंग टर्मला हे हतबल राहणे, होपलेस वाटणे, काहीच प्रयत्न करायचे नाहीत आणि आहे ते त्यातच राहायचं, पडून राहायचं असं म्हणू शकतो. तर सर, थोडं म्हणजे माझ्या प्रेक्षकांना हे सांगा की जर डिप्रेशन असेल तर त्याचा इलाज नेमका आपण कसा करायला पाहिजे? डिप्रेशन मी मगाशी म्हटलं की आजार आहे आणि याचा इलाज होऊ शकतो, म्हणजे ट्रीटेबल आहे. माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर आहे. ऑप्शन जर ट्रीटमेंटचे ऑप्शन जर आपण बघितले तर काय आहेत, एक पहिल्यांदा आहे काउन्सिलिंग, दुसरा आहे ड्रग थेरपी. मग वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. हिप्नोथेरपी आहे, म्हणजे श्वासोमोनाचं म्हणतो. नवीन लेटेस्ट ट्रीटमेंट RTMS म्हणून आहे, रिपिटेटिव्ह ट्रान्सक्रॅनियल मॅग्नेटिक स्टिम्युलेशन. मग ह्या वेगवेगळ्या मेथड्सना आपण इलाज करू शकतो. जर आता काउन्सिलिंगचा रोल कितपत आहे असं म्हटलं तर मी मगाशी म्हटलं की फाईट फ्लाईट जे आहेत, 2F आपण ऑप्शन निवडायला पाहिजे. म्हणजे आपल्याला लढलंच पाहिजे, स्वीकारलं पाहिजे, ह्या गोष्टी आहेतच. मग आता ह्याच्यामध्ये जर मी स्वीकारलो नाही, ऍक्सेप्ट नाही केलं तर लॉंग टर्मला मानवशारीरिक आजार होतात. मग ह्याच्यामध्ये जेव्हा मला जमत नाही, ऍक्सेप्ट होत नाही आणि मी त्याच गर्ततेत जर अडकला राहिलो तर आपल्याला ट्रीटमेंट ही आवश्यक आहे. मग काउन्सिलिंग कुठल्या अर्ली स्टेजमध्ये, सुरुवातीला इनिशियल काउन्सिलिंगने पेशंट कव्हर होऊ शकतात? अर्ली स्टेजमध्ये, अगदी इनिशियल स्टेजमध्ये, माइल्ड सिच्युएशन मध्ये आपण याच्यामधून बाहेर पडू शकतो. पण मॉडरेट टू सिव्हिअर मध्ये औषधाची साथ घेतलेलं चांगलं, कारण सिरोटोनिन आणि नॉरएपिनेफ्रिन हे 2 केमिकलचा इम्बॅलन्स झालेला आहे आणि त्याच्यामुळे औषध अशी द्यावीत की जे सिरोटोनिन आणि नॉरएपिनेफ्रिन जे आहे याचा मेंटेनन्स आपल्याला बॅलन्स करता येईल असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे औषधांची साथ घ्यायला पाहिजे. जे अलाइड थेरपी दुसऱ्या ज्या आहेत, जसं हिप्नोथेरपी, RTMS थेरपी आहे, तर यांचा पण आपण पॅरलल आपण यूज करू शकतो. आणि सर, योगा, प्राणायाम याचा काही फायदा ह्याच्यामध्ये होऊ शकतो का? बरोबर. बऱ्याच जणांना असं वाटतं की फक्त योगा कर, प्राणायाम कर आणि याच्यातून बाहेर पडाल, पण काही माइल्ड सिच्युएशन मध्ये यांचा हेल्प हे होऊ शकते. पण जर मी मेडिसिननं, म्हणजे मी स्वतः काउन्सिलिंगनं बरं होत असेल तर प्रयत्न करू शकतो. माइल्ड सिच्युएशन मध्ये योगा, प्राणायाम, मेडिटेशन यांचा वापर आपण करू शकतो अलाइड थेरपी म्हणून. कारण
सर्वात महत्त्वाचा ताणतणावाच्या नियोजनमध्ये किंवा स्ट्रेस फ्री राहण्यासाठी सर्वात महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे काय, की मगाशी मी म्हटलं की अर्थ लावू नका. हा. मोठा आहे का छोटा आहे, कमी आहे का जास्त आहे, अजिबात कम्पेअर करायचं नाही. करायचं. म्हणजे मिनिंगलेस, एव्हरीथिंग इज मिनिंगलेस अशा पद्धतीने आपण जगलो की का कशासाठी विचार करायचं नाही. स्वीकारलं तर प्रश्न मिटला. म्हणजे मी म्हणतो की जसं स्ट्रेस एक मनाचा रबर असल्यासारखं. रबर आपण ठराविक लिमिटला ताणू शकतो आणि त्याच्या पलीकडे ताणला की तो तुटतो. तुटतो. म्हणजे ताणलेला रबर मूळ स्थितीला येण्यासाठी रात्री शांत झोप लागायला पाहिजे. म्हणजे झोपलो की नॉर्मल स्थिती येऊ शकते. म्हणजे काय की मनाचा रबर दिवसभर मी काहीतरी घडतं आणि ताणत राहतो आणि परत मूळ स्थितीला आणायचं. म्हणजे बरेच जण म्हणतात चल महाबळेश्वरला जाऊ, चल माथेरानला जाऊ, चल फिरून येऊ म्हणतो, बरोबर आहे की नाही. म्हणजे परत मूळ स्थितीला आणायचं. याचा किस्सा असा की मी शनिवार रविवारी महाबळेश्वरला जाऊन आलो, परत येऊन म्हणायचं चुकलं माझं, माथेरानला जायला पाहिजे होतं. माथेरानला जाऊन आल्यानंतर परत म्हणायचं चुकलं माझं, सिमलाला जायला पाहिजे होतं. म्हणजे प्रॉब्लेम कुठं विचारामध्ये. विचारामध्ये प्रॉब्लेम असल्यामुळं हे सगळं असं घडत असं. मग माझं म्हणणं असं की मनाचा रबर ताणायचा मीच आणि परत नॉर्मल करत बसायचं. त्यापेक्षा बेस्ट ऑप्शन काय, ताणूच द्यायचं नाही. मग ताणू कसं द्यायचं नाही, का कशासाठी विचारच करायचा. मी मगाशी आणखी एक सांगायचं राहिलं की टेन्शन येण्यासाठी मुख्य महत्वाचं कारण कुठलं असेल तर अपेक्षा. सर्व प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की अपेक्षा 3 प्रकारच्या असतात. B1, B2 आणि B3 म्हणतो आम्ही. अपेक्षा 3 प्रकारच्या असतात. सर्वांनी लक्षात घ्या. B1 म्हणजे अपेक्षा माझ्याकडून, B2 म्हणजे अपेक्षा दुसऱ्याकडून आणि B3 म्हणजे अपेक्षा जगाकडून. आता एक्झाम्पल द्यायचं, B1 अपेक्षा माझ्याकडून म्हणजे मी हे केलंच पाहिजे. मी चांगला डॉक्टर पाहिजे, मी चांगला मुलगा पाहिजे, मी चांगली मुलगी पाहिजे, मी चांगली सून पाहिजे, मी चांगला म्हणजे सासरा पाहिजे, सासू पाहिजे. मी कळलं. दुसऱ्याकडून माझ्या पत्नीने असं करायला पाहिजे, माझ्या नवऱ्याने असं करायला पाहिजे, माझ्या मुलाने असं करायला पाहिजे, माझ्या फ्रेंडने असं करायला पाहिजे, माझ्या काकानी, माझ्या मामानी, माझ्या सासूनी, माझ्या सासऱ्याने, माझ्या सुनेने असं करायला पाहिजे, त्यांनी असं करायला पाहिजे. B3 म्हणजे जगाकडून, निसर्गाकडून. म्हणजे आपण म्हणू शकतो की पाऊस पडायला नको, महागाई नको, भ्रष्टाचार नको, लक्षात आलं, किंवा बँकेचा इंटरेस्ट कमी पाहिजे, सरकारनं डॉक्टरांसाठी असं करायला पाहिजे, लक्षात आलं का, इंजिनियरसाठी असं करायला पाहिजे. हे जे आहे ते आपण भूकंप नको, कोरोना नको. तर अशा पद्धतीने म्हणजे जगाकडनं अपेक्षा, जे आपल्या हातात नाही त्या गोष्टींच्या बद्दल अपेक्षा. येस. मग B1, B2 आणि B3, बरोबर. मग B1, B2 म्हणजे अपेक्षा करायची की नाही करायची, तर आयडियल आन्सर आहे ऍज अ सायकियाट्रिस्ट अपेक्षा करायला हरकत नाही. पूर्ण होण्याचा अट्टाहास धरायला लागला की स्ट्रेसची निर्मिती होऊ शकते. त्यामुळे अट्टाहास धरायचं नाही. अट्टाहास जर धरत असाल तर मग तुम्ही अपेक्षा करूच नका. अगदी जर विचार केला तर. मग आता मी मगाशी म्हटलं म्हणजे अपेक्षा केली तर अपेक्षा भंगाचं दुःख हे येणार. मग तेच जर तुम्हाला होत असेल अपेक्षा करा, पूर्ण झालं नाही तर त्रास करून घेऊ नका, तरच अपेक्षा आहे करा. मग हे मूळ स्थितीत आणायचं रबर. मग ह्याच्यापेक्षा बेस्ट ऑप्शन मी म्हटलं ताणूच नका. पण तरीही ना काही जण म्हणतात मी नाही करत पण तरीही हा मनाचा रबर ताणतो, तरी टेन्शन येतं माझ्यामुळे, ह्याच्यामुळे, त्याच्यामुळे होतं. मग काय करायचं. मग अशा वेळी जेव्हा मी सक्सेसफुल होत नाही माझ्या प्रयत्नाने, मग ह्याला डायव्हर्जन टेक्निक म्हणतात. म्हणजे योगा, प्राणायाम, मेडिटेशन, एक्झरसाइज, याच्यामुळे जे हॅपी हॉर्मोन्स आहेत, हॅपी हॉर्मोन्स म्हणजे कुठले, डोपामिन, ऑक्सिटोसिन, सेरोटोनिन, एंडॉर्फिन, याचा रोल असतो याच्यामध्ये. तर मग हे या थेरपीचा वापर करू शकतो. योगा, प्राणायाम, मेडिटेशन म्हटलं मी. आपण हॉबीज मेंटेन करू शकतो. आपल्या भावना एक्सप्रेस करा. जेव्हा तुम्हाला नाराज होईल, काहीतरी फिलिंग निगेटिव्ह असतील, तुमच्या फ्रेंडशी, रिलेटिव्हशी, सायकोलॉजीशी, काउन्सिलरशी, सायकॅट्रिस्टशी शेअर करा. त्याला कॅथार्सिस म्हणतात. अपेक्षा करायची की नाही म्हटलं, अपेक्षा अवास्तव करू नका. कम्पॅरिझन करू नका. कम्पेअर स्वतःशीच करणं असेल तर करा. इव्हन हॉबी, खेळ, सेक्शुअल रिलेशन, हे सगळ्या स्ट्रेस रिलीव्ह करायला आपल्याला मदत करू शकतात त्याच्यामध्ये. त्यामुळं मी फक्त योगा, प्राणायाम, मेडिटेशन करून होईल का, इनिशियल स्टेजला होऊ शकतं, पण मॉडरेट सिव्हिअर स्टेजमध्ये नाही होऊ शकत. मेडिसिन्सची मदत आणि प्लस हे केलं तर आपल्याला थोडं जास्ती फायदा होऊ शकतो. नक्कीच. तर सर, डिप्रेशनच्या कंडिशन मध्ये व्यायामाचा काही फायदा होऊ शकतो? हो, नक्कीच. एक्सरसाइज डिप्रेशनला सिरोटोनिन, नॉरएपिनेफ्रिन रिस्पॉन्सिबल आहे. एक्सरसाइजमुळे काय होतं की BDNF म्हणतात, म्हणजे ब्रेन डिराइव्ड न्यूरोट्रोपिक फॅक्टर म्हणतात, की हे सिक्रेट होतं आणि त्या पेशींना हिलिंगला, मेंदूच्या पेशींना हिलिंगसाठी ते मदत करतं. त्यामुळे एक्सरसाइजमुळे आणखी हॅपी हॉर्मोन जसं एंडॉर्फिन पण आहे, डोपामिन पण आहे, सिरोटोनिन पण आहे. हे जे हॅपी हॉर्मोन्स आहेत त्यांचा स्त्राव वाढत असतो आणि त्याच्यामुळे एक्सरसाइज डेफिनेटली आपल्याला मदत करतं. मिनिमम 30 मिनिट्स 1 hour आपण जरी नुसतं
एक्झरसाइज मग कुठलाही असेल तो, सायकलिंग, रनिंग, मी नेहमी सांगतो वॉकिंग करा, सायकलिंग करा, रनिंग किंवा जॉगिंग, स्किपिंग, काही तुम्हाला आवडेल ते तुम्ही करू शकता, म्हणजे जेणेकरून हॅपी हार्मोन सिक्रीट होतील. तर मी प्रेक्षकांना सांगू इच्छिते की सरांनी आता हे जे काही सांगितलं ते नक्की लक्षात ठेवा की एक्झरसाइजचा रोल ही खूप महत्वाचा आहे. तर ट्रीटमेंट सोबत रेग्युलर एक्झरसाइजची जर आपण हॅबिट केली तर आपल्या मानसिक आरोग्यासाठी ते अतिशय फायद्याचं आहे. सर ॲक्च्युली काही पेशंट्स हे काही जर त्यांना म्हणजे स्ट्रेस, ताणतणाव असतील तर स्वतःहून डॉक्टरांकडे यायला रेडी होतात. त्यांना तेवढा अवेअरनेस असतो की आपण गेलं पाहिजे आणि ट्रीटमेंट घेतली पाहिजे. तर काही लोक आहेत ते बऱ्याचदा समाजामध्ये स्टिग्मा असतो. तर काही लोक आहेत ते स्वतःहून यायला तयार होत नाहीत. मग त्यांच्यासाठी त्यांना कन्व्हिन्स कसं करायचं? बरोबर. आता मानसिक आजार वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आणि स्टिग्मा हे पूर्वी होता, थोडा आता प्रमाण कमी झालेलं आहे. ओके. मी म्हटलं शरीर आणि मन दोघांचा रोल आहे. आता शरीर म्हटलं डोळ्याचा त्रास झाला तर डोळ्याच्या डॉक्टरांना जातो, पोटात दुखलं तर पोटाच्या डॉक्टरांकडे जातो, बरोबर. हाडाचा प्रॉब्लेम आला तर हाडाच्या डॉक्टरांकडे जातो. मग मनाचा पण आजार होऊ शकतो. बरोबर आहे. मग मनाचा आजार झाला तर कुणाकडे जायचं? मग मनाच्या डॉक्टरकडे जायला पाहिजे. हो ना. त्यामुळे त्यामुळे याच्यात संकोच न करता त्यांनी ऍक्च्युली सायकॅट्रिस्टकडे दाखवायला काहीच हरकत नाही. कारण याच्यामध्ये हे पण आहे की मनोविकार तज्ञ म्हणून पण आहे आणि मनोविकास म्हणून पण आहे. म्हणजे आजार थोडे सिग्नल दिले पेशंटना तर त्या आजार आपण वेळीच कंट्रोल करू शकतो. म्हणजे आता धूर आला तर आग लागायच्या अगोदर आपण आलेलं तर काय हरकत आहे. मग तसंच सायकॅट्रिस्टची मदत हे घेऊ शकतात. आणि आजकाल मी मगाशी म्हटलं काउन्सिलिंगनं पण होऊ शकतं. असं नाही की मेडिसिन्स दिल्यानंतर होऊ शकतं. मग काउन्सिलिंग आहे, सायकोथेरपी वेगळ्या प्रकारच्या आहेत. REBT, CBT म्हणतो आम्ही, कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी, रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी, या थेरपीज आहेत आणि याचा पण वापर करून आपण बरं करू शकतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जर समजा सिम्पटम दिसले आपल्याला तर थोडंच आपल्याला मानसिक आजार झालं म्हणू शकतो, तर इव्हॅल्युएशन करून घेऊ शकतो, घेऊ आपण शकतो. चेक करून घेऊ शकतो की बरोबर खरोखर आहे. गरज आहे का औषधाची का नाही आहे. बरेच जण म्हणतात की नातेवाईक सांगतात तुला टेन्शन आलं, काय काळजी करू नको, फिरायला जा, गप्पा मार, नाही तर कोण आहे पण म्हणतात दारू पिऊन बघ टेन्शन दूर होतं. आता काल पेशंट आला, त्याला म्हटलं की तंबाखू खाऊन बघ टेन्शन दूर होतं. आता अशा पद्धतीने तिथं सल्ले द्यायला तयार आहेत आणि ऐकायला पण तयार आहेत. तयार आहेत. पण एक्सपर्टनी सांगितल्यानंतर जर म्हणजे तो अतिशय महत्वाचा त्यांच्याच आयुष्याचा फायदा म्हणजे फायद्याचा आहे. त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की त्यांचं नाही ऐकता हे आहे प्रॉब्लेम तर तुम्ही कन्सल्ट करा आणि रूल आउट करून घेऊ शकतो, तपासून घेऊ शकतो. मला आता छातीत दोष आहे का बघायला मी एक्सरे केलं तर काय बिघडलं, सिटी स्कॅन केलं, प्रॉब्लेम आहे का शंका दूर करतो, तसं आपण इव्हॅल्युएशन करून घेऊ शकतो. घेऊ शकतो. आणि सायकॅट्रिस्ट मग सांगतील औषधाची गरज आहे, काउन्सिलिंगची गरज आहे का नाही आहे हे पण सांगू शकतो. म्हणजे रूल आउट करू शकतो आपण. आम्ही बऱ्याच वेळा असं म्हणतो की एका सायकॅट्रिस्टवर तुमचा विश्वास नसेल तर 2 सायकॅट्रिस्टचं ओपिनियन घेऊ शकतो, असं पण आम्ही म्हणतो. सहन करत राहिल्यानं बऱ्याचदा आपली कार्यक्षमता पण कमी होते त्या हो. व्यक्तीची. तर मला वाटते की प्रॉपर सायकॅट्रिस्टकडे जाऊन जर आपण त्यांचा ऍडवाइस घेतला आणि वेळेत जर ट्रीटमेंट केली तर कार्यक्षमता नॉर्मल कार्यक्षमतेनं ते काम करू शकतात. शकतात. बऱ्याचदा म्हणजे काही उदाहरणं बघितलेली आहेत की काही विद्यार्थ्यांमध्ये वगैरे पण असं म्हणजे थोडंसं अभ्यासात लक्ष न लागणं किंवा परीक्षेचा एक्स्ट्रा ताण घेणं, मग अशा गोष्टी सहन करत राहतात. तर मला असं वाटतं की ह्या बाबतीत सुद्धा डॉक्टरांचा सल्ला जर वेळीच घेतला तर पूर्ण क्षमतेनं अभ्यास वगैरे करू शकतात विद्यार्थी. आणि कधी एक्सपर्टचं ओपिनियन घेतलेलं कधीही चांगलं आहे. चांगला विषय. आता नीटचे रिलेशन आहे यंग स्टुडंट्समध्ये जे 12वीचे आहेत किंवा फर्स्ट इयर कुठल्याही प्रोफेशनल कॉलेजमध्ये आहेत, ते पण त्यांना पण हे डिप्रेशन किंवा अँझायटी डिसऑर्डर्स वगैरे होऊ शकतात. ते पण मदत मागतात. नीटमध्ये तर आता रिझल्ट लागायच्या अगोदर प्रॉब्लेम आहेत, रिझल्ट झाल्यानंतर पण आहेत प्रॉब्लेम आहेत. आणि रिपीटर पण आहे, तर रँक आला नाही म्हणून पण आहे. तर हताश नव्हता. मी म्हटलं फाईट फ्लाईट ऑप्शन आहे, लढायचंय. प्रॉब्लेम आला, आमच्या एक्सपर्टची मदत घ्या. आता बऱ्याच जणांना आम्ही पण बघितलं की स्टुडंट्सने आमची हेल्प घेतली आणि परफॉर्मन्स चांगला झाला त्यांचा. नीटमध्ये रँक येऊन मेडिकल कॉलेजला ऍडमिशन पण मिळालेलं. असं पण आहे, कारण हा आजार कधीही कुणालाही कोणत्या वयात, तो गरीब असेल श्रीमंत असेल, कुणालाही आजार होऊ शकतो. आणि जे येतात त्यांना ट्रीटमेंटला घेऊन या. युजली अँझायटी डिप्रेशन वगैरे हे पेशंट असतात, डिप्रेशन ते ऐकतात ते येतात. मुख्य कुठं असतो तर स्किझोफ्रेनिया आणि बायपोलर मूड डिसऑर्डर, जो संशयाचा आजार आणि मूड स्विंगचे असतात, जे व्हायलेंट असतात, जे कोऑपरेटिव्ह नाहीत, अशा लोकांना
सांगितलं तर घेऊन येत असेल तर घेऊन यायचा, येत नसेल तर त्यांना नातेवाईकांनी फोर्सफुली आणावं लागतं. आणि कधी कधी आज तुम्ही कन्व्हिन्स नाही झाले नाही तर झाले तर किंवा मग ओके. आम्ही आता कधी कधी फोर्सफुली टीम असते आमची, ते पाठवून आम्ही मदत घेऊ शकतो. ओके. इव्हन का आता अल्कोहोल, भरपूर अल्कोहोलिक जे पेशंट आहेत ते पण येत नाहीत. आता समाजामध्ये आपण पाहतो कितीतरी लोक व्यसन करतात, दारू पिऊन दंगा करणं, शिव्या करणं, हे सगळं करतात. मग त्यांना ट्रीटमेंट काय करायला लागेल? मग तो शिकलेला असेल ना तर गरीब असेल ना तर श्रीमंत असेल, त्यांच्यामध्ये हे सगळं चालूच आहे. मग ते येत नसेल तर जबरदस्तीने आणावं लागतं. आणावं लागणार. त्यामुळं नातेवाईकांनी पण यात काही गैर समजायचं नाही. आपला हेतू काय? बरा झाला पाहिजे. मग आता एक फोर्सफुली चांगलं आणूया, आयुष्य नाही तर जगलं सांगून पाहिजे. आणूया. चांगलाच हेतू चांगला आहे, ते आपण करू शकतो. सर, मला एक असं विचारायचं होतं की जनरल लोकांच्या मनामध्ये असा समज आहे की सायकॅट्रिस्ट कडे नेलं की झोपेच्या गोळ्या देतात किंवा त्या गोळ्यांची सवय किंवा ऍडिक्शन होते. तर ह्याच्याबद्दल सर तुम्ही काय बोलाल? मी मगाशी म्हटलं की जसं शरीराला गरज आहे तसंच मनाला पण इलाजाची गरज आहे. ब्लड प्रेशरचा त्रास होऊ शकतो, शुगरचा त्रास होऊ शकतो, तसं मनाला पण आजार होऊ शकतो. त्यामुळे मनाच्या आजाराला ट्रीटमेंटही घेणं आवश्यक आहे. सर्वात महत्वाचा गैरसमज की झोपेच्या गोळ्या डॉक्टर देतात, सायकॅट्रिस्ट म्हणून असं दिसतं. पण आमचं म्हणणं असं की आम्ही झोपेच्या गोळ्यांपेक्षाही झोप का लागत नाही याच्यावर काम करून आम्ही ट्रीटमेंट देत असतो. ओके. इव्हन आमच्या हॉस्पिटल जवळ मेडिकल आहे, तिथे आम्ही झोपेच्या गोळ्या शक्यतो आम्ही ठेवतच नाही. आम्ही आमचा युजली प्लॅन असतो की का झोप येत नाही आणि काय कारण असेल त्याच्यावर आम्ही काम करतो. तर त्यामुळे हा एक मोठा गैरसमज आहे. दुसरा ऍडिक्शन पोटेन्शियल म्हणतात. तर ज्या अँटी डिप्रेशन्स आहेत किंवा आम्ही जे वापरतो त्याचं ऍडिक्शन पोटेन्शियल फार कमी असतं. आता ब्लड प्रेशर आणि शुगरच्या पेशंटला आपण मेडिसिन देतो. किती दिवस घेतात औषधं? ते बऱ्यापैकी जर बघितलं तर त्यांना आयुष्यभर खावे लागतात. मग तसा मनाचा आजार आहे, तर मनाच्या आजाराला पण इलाज आपल्याला घ्यावा लागू शकतो. मग तो थोड्या कालावधीचा असेल किंवा दीर्घकाळ असेल. त्यामुळं आता मग आपण डायबिटीसच्या गोळ्यांना साधारणतः ऍडिक्शन म्हणू किती शकतो का? दिवसापर्यंत सर म्हणजे ट्रीटमेंट घ्यावी लागू शकते एखाद्या व्यक्तीला किंवा मध्ये म्हणजे ट्रीटमेंट बंद होऊ शकते का एखाद्या बरोबर. व्यक्तीची? मी म्हटलं हे ट्रीटेबल आहे. त्या नंबर ऑफ एपिसोड म्हणजे पहिल्यांदा बिघडला असेल तर 3 ते 4 महिने किंवा 5 महिन्यापर्यंत औषध देऊ शकतो. दुसऱ्यांदा बिघडला तर तो कालावधी 8 ते 10 महिन्याचा असतो. तिसऱ्यांदा बिघडला तर तो कालावधी 1 ते 2 वर्षाचा असतो किंवा कधी कधी लाईफ लॉंग असू शकतं. मग त्यामुळे म्हणजे आजारानुसार एकदा बरा झालेल्या पेशंटला परत हो, बऱ्याच पैकी जर आजारांचा विचार केला तर काही ह्या आजारांना कंट्रोल आपण करू शकतो. क्युअर हा शब्द आपल्याला प्रॅक्टिकली वापरता येत नाही. म्हणजे आता ब्लड प्रेशर आणि शुगर त्रास आपण कंट्रोलमध्ये राहिला होतो, तसं मनाचा आजार हा कंट्रोलमध्ये ठेवणे हा म्हणजे आपला हेतू असतो. दुसरं काही आजार पुन्हा आयुष्यात येत नाहीत, मानसिक आजार हे पण तेवढंच खरं. पण येणार की नाही हे येणार की येणार नाही हे आपल्याला शेवटी वेळ गेल्यानंतरच कळून येत असते. त्यामुळं असं आहे की हा आजार पुन्हा येऊ शकतो. सर्दी खोकला ताप गेला, पुन्हा येऊ शकतो. तसंच मनाचा आजार पुन्हा येऊ शकतो. फक्त एवढंच की मनाचा आजार गोळ्या औषधं बंद केले की येऊ शकतो, औषधं कमी केले की येऊ शकतो आणि रेग्युलर खाऊन पण येऊ शकतो. पण रेग्युलर खाऊन आणि बाकीचे जे आपण मी मगाशी म्हटलं योगा, प्राणायाम, मेडिटेशन ह्या ज्या टेक्निक आहेत त्यांचा प्रॉपर वापर केला तर बिघडण्याची शक्यता ही कमी राहू शकते. त्यामुळे नातेवाईकांनी घाबरायचं कारण ऍडिक्शन पोटेन्शियल ऍडिक्शन होऊ शकतं का? आपल्याला प्रॉब्लेम आहे, मदत घ्यायची. त्यामुळं प्रॉब्लेम आहे म्हणून तर घेतो, विनाकारण थोडंच डॉक्टर लिहून देण्यात औषधं. त्यामुळे ते न घाबरता आणि हे मान्य करून की प्रॉब्लेम आहे म्हणून औषधं घ्यावी लागतात हे स्वीकारलं तर काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणजे एखाद्या पेशंटच्या ट्रीटमेंटमध्ये फक्त पेशंट आणि डॉक्टर यांचाच नाही तर कुटुंब आणि आसपासच्या सगळ्यांचाच रोल आहे असं मला वाटतं. एखाद्या व्यक्तीला जर त्याच्यातून बाहेर पडायचं आहे आणि त्याच्या मनावर काम करून एक नॉर्मल लाईफ जगायचं आहे तर सगळ्यांचाच रोल ह्याच्यामध्ये आहे. बरोबर. अतिशय महत्वाचं आहे की सोशल सपोर्ट, फॅमिली सपोर्ट हा मानसिक आजाराला जास्ती लागू शकतो. मला पोटात दुखतं, मी एकटा जाऊ शकतो डॉक्टरकडे. डोळ्याला प्रॉब्लेम आला, मी डोळ्याच्या डॉक्टर एकटा जाईन. मी माशी म्हटलं कुठलाही मला प्रॉब्लेम आला शारीरिक, मी एकटा जाऊ शकतो. पण मानसिक जर प्रॉब्लेम आला असेल, लक्षण दिसत असेल तर मी एकटा गेलो तरीही मला सपोर्ट हा इम्पॉर्टंट राहतो या आजारासाठी. आणि काही आजार तर असे असतात की सिव्हिअर स्टेजमध्ये मला सुचतच नाही, म्हणजे डॉक्टरांकडे जाण्याची पण एनर्जी नसते सिव्हिअर डिप्रेशनमध्ये
किंवा स्किझोफ्रेनिया, मूड डिसऑर्डरमध्ये काही पेशंट वाटतं मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, मला गरज नाहीये, मी बरा होऊ शकतो. अशा वेळी आपल्याला सोशल सपोर्ट, फॅमिली सपोर्टचा महत्त्वाचा रोल हा नक्कीच राहतो. सर, मी असं बघितले की बऱ्याचदा असे पेशंट असले की त्यांचे नातेवाईक त्यांच्या पाठीमाग म्हणा किंवा असं की याला मानसिक विकार झालाय असं म्हणतात. तर मला असं वाटतं पेशंट सोबत नातेवाईकांचंही काउन्सिलिंग महत्वाचं आहे का सर? नक्कीच अवेअरनेस हाच महत्वाचा इथं रोल आहे. कारण जसं ब्लड प्रेशर, शुगरचा त्रास होऊ शकतो, तसंच मनाचा आजार कधीही कुणालाही होऊ शकतो. त्यामुळे नातेवाईकांनी ऍक्सेप्ट करायला पाहिजे, हा मनाचा आजार आहे आणि जसं इतरांना होऊ शकतो तसं कुणालाही होऊ शकतो आणि त्यामुळे तो स्वीकारायला पाहिजे आणि कन्सल्टंट, प्रॉपर सायकॉलॉजी, सायकॅट्रिस्ट यांची मदत त्यांनी घेतली पाहिजे आणि कंटिन्यू ट्रीटमेंट ही केलीच पाहिजे. डिप्रेशन आणि स्ट्रेस मॅनेजमेंट बद्दल अतिशय सुंदर माहिती सांगितली. तर मला असं तुमच्याकडून ऐकून घ्यायला आवडेल की इतर काही सोशल ऍक्टिव्हिटी सर तुम्ही करता ह्याच्यासोबतच? हे व्यसनमुक्ती केंद्र आहे आणि हजारो लाखो लोकांना तुम्ही जीवनाचा नवीन मार्ग दाखवलेला आहे. तर अजून इतर काही ऍक्टिव्हिटी सर तुम्ही करत असाल तर त्याच्याबद्दल जाणून घेणं आम्हाला आवडेल. हो, निर्मल फाउंडेशन तर्फे आणि डॉक्टर हळिंगे फाउंडेशन तर्फे आम्ही सोशल ऍक्टिव्हिटी करत असतो. याच्यामध्ये आम्ही आता वृद्धाश्रम आम्ही सुरू केलेला आहे, निर्मल डिमेन्शिया अँड ओल्ड एज केअर सेंटर म्हणून. आता याच्यामध्ये 2-3 प्रकारचा ग्रुप असतो. जसं आता वृद्धाश्रममध्ये किंवा डिमेन्शियामध्ये आपण म्हणू की स्मृतिभ्रंशाचा आजार, ज्यांना लक्षात राहत नाही, वस्तू कुठे ठेवलं ते आठवत नाही, चहा पिला असतो पुन्हा चहा मागतात, जेवण दिलं असतं पुन्हा जेवण मागतात, स्वतःची काळजी घेऊ शकत नाही, कपडे व्यवस्थित घालू शकत नाहीत, नातेवाईकांना ओळखत नाहीत, युरिन किंवा स्टूल कपड्यामध्येच पास करतात. तर असे काही असतील तर डिमेन्शिया आजार असेल तर अशांसाठी आम्ही डिमेन्शिया केअर सेंटर चालू केलं, याची पण आम्ही काळजी घेतो. वृद्धांसाठी आम्ही ओल्ड एज होम पण चालू केलंय, जेणेकरून सिनियर सिटीजन ज्यांना आता 3-4 प्रकारचा ग्रुप आहे. याच्यामध्ये पण असे सिनियर आहेत की ज्यांचं अजिबात लग्न झालेलं नाही, त्यामुळं त्यांना पुढचं नेक्स्ट जनरेशन मुलं नाहीत, त्यामुळं त्यांना कोण सांभाळणारं नाहीये. दुसरं आहे मुलं आहेत पण त्यांना सांभाळत नाहीत, म्हणजे ते सोडूनच त्यांना वाऱ्यावर सोडून गेला असं म्हणू शकतो. तिसरा ग्रुप आहे मुलं आहेत पण ते परदेशी आहेत आणि त्यांना इथंच आपल्या भारतात सोडून गेलं, असा एक ग्रुप आहे. आणखी एक ग्रुप आहे की मुलं आहेत, त्यांना मुंबई पुण्याला काम करतात पण फ्लॅट असतो, 2-3 रूम्स असतात, त्यांना ते काळजी घेऊ शकत नाहीत, त्यामुळे त्यांना इथंच गावाकडे सोडतात, त्यामुळे ते बघत नाहीत. आणखी एक ग्रुप आहे जिथं एक मध्यस्थ मिडल एजची जी व्यक्ती आहे, त्यांना काय होतं की मुलांना पण बघायचं आणि आई वडिलांना पण बघायचं, पण ते बेड रिडन असतात. मग यांना फिरायला जायचं असतं दिवाळीच्या काळात किंवा मेच्या काळात. तर शॉर्ट टर्म साठी पण आम्ही त्यांना हेल्प करतो की तुम्ही 15 दिवस, महिनाभर गावाला जाणार असाल तर तुम्ही त्यांना इथं ठेवा. आणि हॉस्पिटल बेस्ट प्लेस, कारण त्यांचं रेग्युलर मॉनिटरिंग होतं, ब्लड प्रेशर म्हणा, फूड म्हणा, सगळी काळजी घेतात. आणि इमर्जन्सी जर झालंच तर आम्ही डॉक्टरांची, आम्हाला ऑथॉरिटी देतात आणि आम्ही त्यांना इतर डॉक्टरांची पण आम्ही मदत देत असतो. हे ओल्ड एज मध्ये आहे. आणि असे कोण असतील तर मॅडम, जे सिनियर सिटीजन आहेत आणि कोण बघणार नसेल तर अशांना पण तुम्ही आमच्याकडे रेफर करू शकता. नक्कीच. काही जणांना आम्ही फ्रीमध्ये पण सोय केलेली आहे आणि काही जण अल्प दरामध्ये पण आम्ही सोय केलेली आहे. ते सिच्युएशन आम्ही ते ठरवू. नवीन आणखी आम्ही चाइल्ड ऑटिझम आणि लर्निंग डिसॅबिलिटी, मी मगाशी म्हटलं तारे जमी पर मधला आता ईशानचा प्रॉब्लेम, ऑटिझमचे प्रॉब्लेम, ADHD, अति चंचलता आहे, हायपर ऍक्टिव्हिटी आहे, अशा मुलांसाठी पण आम्ही थेरपी सेंटर आणि स्कूल चालू केलेलं आहे. जेणेकरून हे कुठं आहे सर? आता आम्ही मिरजमध्येच आहे आणि नवीन आम्ही जे म्हटलं 3 एकरच्या एरियामध्ये आम्ही हे नवीन स्कूल चालू केलेलं आहे. म्हणजे आता वेगळे झोन आहेत, हॉस्पिटलचं एक आहे, डिॲडिक्शनचं एक आहे, ओल्ड एजचं आहे आणि चाइल्डचं पण असं वेगळा सेक्टर आम्ही आता केलं. याच्यामध्ये आम्ही रेसिडेन्शियल स्कूल पण आता लवकरच आम्ही चालू करणार आहोत. तर ह्या अतिशय चांगल्या सर कार्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन सर, कारण हे अतिशय म्हणजे महान कार्य आहे असं मला वाटते. तर सर, बऱ्याचदा डिप्रेशनचे जे पेशंट्स आहेत किंवा स्ट्रेसमध्ये असलेले, तर त्यांच्या कुटुंबियांची त्यांच्या झोपेबद्दल आणि त्यांच्या आहाराबद्दल तक्रार असते. तर ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल सर? अतिशय महत्वाचा रोल आहे झोप आणि भुकेचा. कारण जसं स्ट्रेस वाढेल किंवा स्ट्रेसफुल सिच्युएशन मध्ये या स्ट्रेस हॉर्मोन्सचे फ्लक्च्युएशन होत असतं. मग ते नॉर्मल कधी होतात?
मग मी फिरायला जायला पाहिजे, मूव्ही बघायला पाहिजे असं नाही. तर मी त्या दिवशी मला शांत झोप लागली तर मग ते स्ट्रेस हार्मोन्स नॉर्मल होऊ शकतात. त्यामुळे 6 ते 8 तास झोप ही जर व्यवस्थित डेली घेतली, तरी हे स्ट्रेस हार्मोन्सची पातळी ही नॉर्मल ही होऊ शकते. माझी सिस्टीम ती एक आहेच, की स्ट्रेस म्हणजे मनाचा ताणूच द्यायचा नाही. म्हणजे बरोबर आहे. हे स्ट्रेस हार्मोन यूज नाही हे द्यायचं. काम करूच. तरीही जर झालं, तर आपल्याला ते नॉर्मल करता आलं पाहिजे, आलंच पाहिजे. आणि जर त्या दिवशी मला शांत झोप लागली, तर आपले हे स्ट्रेस फ्री राहण्याला आपल्याला मदत होऊ शकते. म्हणजे स्ट्रेस हार्मोन्स नॉर्मल पातळी येऊ शकते. त्यामुळे 6 ते 8 तास डिपेंडिंग अपॉन म्हणजे एजवर आपण ठरवू शकतो. कोणाला 6 तास, कोणाला 7, कोणाला 8 तास, कुणाला आवश्यकतेनुसार त्यांनी ती झोप घेतली तर उत्तम. खाण्याच्या बाबतीत नक्कीच खाण्याचा रोल हा महत्त्वाचा आहे. मी मगाशी म्हटलं की वेट गेन रिलेटेड जर प्रॉब्लेम्स असतील, वेट गेन रिलेटेड जर फूड असेल, पॅटर्न असेल, तर नक्कीच ओबेसिटी किंवा बाकी जे एंडोक्राइनॉलॉजिकल डिसऑर्डर जे आहेत, हार्मोन रिलेटेड जे डिसऑर्डर आहेत, त्याचा पण आणि डाएटचा पण रोल आहे. तर अशा सिच्युएशनमध्ये पण स्ट्रेसफुल सिच्युएशन येऊ शकते, वाढू पण शकतं. थायरॉइडचं एस्पेशली थायरॉइडमध्ये बघितलं तर थायरॉइडमध्ये प्रॉब्लेममध्ये हायपोथायरॉइडिझम असेल किंवा हायपर असेल, तर याच्यामध्ये मानसिक लक्षणे दिसू शकतात. त्यामुळं वेट गेनचा एक विषय आणि दुसरा डाएटमध्ये प्रॉपर डाएट जे आयडियली आपल्याला कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन किंवा फॅट डाएट जे म्हटलेलं आहे, जे आपल्याला गाईडलाईननुसार आहे, वयानुसार, वजनानुसार प्रॉपर जर आपण जर ते फॉलो केलं, तो प्लॅन घेतला आणि एक्सपर्टकडून जर त्यांनी जर प्रॉपर डाएटचा चार्ट करून घेतला, तर वेट गेन किंवा वेट लॉस हे जे काही आवश्यकतेनुसार ते प्लॅन करू शकतात आणि डायरेक्टली इनडायरेक्टली आपल्याला तो बेनिफिट हा आपल्याला जे मानसिक आजार किंवा स्ट्रेसफुल सिच्युएशन किंवा अँझायटी डिप्रेशनला मदत होऊ शकते. बऱ्याचदा सर डाएट प्लॅनसाठी ज्या वेळेला माझ्याकडं क्लायंट येतात, पेशंट येतात, तर बरेच जणांच्या हिस्ट्रीमध्ये मला असं जाणवलंय की ज्या दिवशी झोप व्यवस्थित होत नाही, त्याच्या दुसऱ्या दिवशी जादा खायची टेंडन्सी असते किंवा गोड खायची जास्त इच्छा होते. असं बऱ्याच जणांच्या ह्याच्यातून मला दिसून आलेलं आहे. तर मला असं वाटते की आहाराचा, झोपेचा आणि मानसिक म्हणजे एक मनस्थितीचा आहाराशी खूप जवळचा संबंध आहे. जवळचा संबंध. तर एकंदरीत मला असं वाटतं की जसं आपण नेहमी म्हणतो की एक बॅलन्स डाएट घेतलं पाहिजे. मी नेहमी माझ्या पेशंट्सना सांगते की एक आहाराचं, जसं की तुम्ही आता सर म्हटलात की सगळे कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, हेल्दी फॅट्स आणि मिनरल्स, व्हिटॅमिन्स वगैरे प्रमाणात घेतले पाहिजेत. तर मी नेहमी सांगते की जर एक ताट आपण घेतलं, तर त्याच्यामध्ये 50% म्हणजे अर्धा भाग हा भाज्या असल्या पाहिजेत. मग पालेभाज्या म्हणा किंवा सलाद वगैरे. 1/4 भाग हा प्रोटीन्सचा असला पाहिजे. मग त्याच्यामध्ये जर व्हेजिटेरियन असतील तर दही आहे, ताक आहे, दूध आहे, पनीर आहे, टोफू आहे, सोया आहे. आणि जर नॉन व्हेजिटेरियन असतील तर अंडी आहेत, मासे आहेत, चिकन आहे. तर हा 1/4 भाग झाला पाहिजे. आणि हेल्दी फॅट्स पण जेवणासोबत घेतले गेले पाहिजेत. तर अशा प्रकारचं बॅलन्स डाएट आणि त्याच्याबरोबर योग्य प्रमाणात पाणी, जसं की नॉर्मल व्यक्तीला 3 ते 4 लिटर पाणी दररोजचं आवश्यक असते. तर अशा प्रकारचा आहार हा मला असं वाटतं मानसिक कोणत्या डिप्रेशनला जरी आपण सामोरं जात असू, तरी अशा प्रकारचा एक संतुलित आहार त्या व्यक्ती ती घेत आहे की नाही ह्याच्यावर कुटुंबियांनी सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे, असं एक आहार तज्ज्ञ ह्या नात्यानं असं मला वाटतंय. नक्कीच तुमचा रोल पण तेच आहे की फूड हा महत्वाचा रोल प्ले करतो आपल्या स्ट्रेस फ्री राहण्यासाठी किंवा मेंटली फिट राहण्यासाठी, हे नक्कीच आपण म्हणू शकतो. तर सर खूपच उपयुक्त माहिती तुम्ही सांगितलीत. तर आता जाता जाता सर तुम्ही एक संदेश माझ्या प्रेक्षकांसाठी एक काय संदेश देऊ शकाल तुम्ही जाता जाता? पण नक्कीच मानसिक आजार हा कधीही कुणालाही होऊ शकतो, कोणत्याही वयात होऊ शकतो. गरीब असेल, श्रीमंत असेल, त्यांना होऊ शकतो. जसं ब्लड प्रेशर, शुगरचा त्रास असतो, तसाच हा मानसिक आजार होऊ शकतो. त्यामुळे त्यांना जशी आपण ट्रीटमेंट कन्सिडर करतो, तसेच मानसिक आजारांना आपण ट्रीटमेंट कन्सिडर केलं पाहिजे. एखादं लक्षण जर दिसलं तर वेळीच सायकॉलॉजिस्ट, सायकॅट्रिस्टची तुम्ही मदत घ्या. आजार कोणता आहे, सौम्य स्वरूपात आहे का तीव्र स्वरूपात आहे, ट्रीटमेंटची आवश्यकता आहे का काउन्सिलिंगची गरज आहे, हे युजली जर सायकॅट्रिस्टकडून जर तुम्ही रूल आउट करून घेतलं तर हे नक्कीच फायद्याचं होतं.
याला आपण ॲक्सेप्ट करायला पाहिजे. म्हणजे आणि स्ट्रेसफुल सिच्युएशन जे आहे त्याला फाईट फ्लाईट रिॲक्शन आपण दिली पाहिजे. दिल्यानंतर आपण जे स्ट्रेस हार्मोन्स आहेत ते नॉर्मल होत असतात. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये एक ऑप्शन निवडत आपण हे जीवन जगलं पाहिजे. मनाचा रबर हा ताणूच नाही याच्यासाठी आपल्याला काम करायला पाहिजे. म्हणजे का, कशासाठी हा प्रश्न अजिबात म्हणजे विचारला गेलाच म्हणजे विचारायला नकोच असं मी म्हणेन. कारण याच्यामध्ये खरं खोटं, कमी जास्त, राईट रॉंग काही कळत नाही. ते प्रूव्ह आपण करू शकत नाही. त्यामुळे आहे ती परिस्थिती स्वीकारायला पाहिजे, ॲक्सेप्ट करायला पाहिजे. अपेक्षा हा मोठा इश्यू आहे. अपेक्षा मी मगाशी म्हटलं 3 प्रकारचे असतात. स्वतःकडून अपेक्षा, दुसऱ्याकडून अपेक्षा, जगाकडून अपेक्षा. अपेक्षा करायला हरकत नाही, पण अपेक्षा पूर्ण होण्याचा अट्टहास धरू नका. डेली रुटीनमध्ये जे हॅपी हार्मोन्स आहेत, जे डोस म्हणून लक्षात ठेवा वर्ड डोपामिन, ऑक्सिटोसिन, सेरोटोनिन, एंडॉर्फिन. डोपामिन आपण रोज डेली ॲक्टिव्हिटी करा, काहीतरी टास्क पूर्ण करा. तर आपण म्हणजे एक्सरसाइजमुळे पण होऊ शकतं डोपामिन. सेरोटोनिन आहे, निसर्गाच्या सान्निध्यात राहावा, एक्सरसाइज करा, सायकलिंग, रनिंग याचा वापर तुम्ही करू शकता, म्हणजे सेरोटोनिन रिलीज होईल. ऑक्सिटोसिन जो आहे त्याच्यामध्ये आपण फॅमिली गेट टुगेदर, फंक्शन, सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी राहत राहावा. मित्रांना, नातेवाईकांना भेटल्यावर बरं वाटतं तर त्यामध्ये सहभागी होत राहावा. आणि मी नेहमी सांगतो की मला जर आवडतं मित्रांबरोबर, नातेवाईकांबरोबर राहायला, फॅमिली फंक्शन राहायला, जर समजा कोणी तुम्हाला बोलवलंच नाही तर मी म्हणेन तुम्हीच अरेंज करा आणि लोकांना बोलवा, असं मी म्हणेन. आणि एंडॉर्फिन नक्कीच असलेलं स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी, एक्सरसाइजमध्ये एंडॉर्फिन सिक्रेट होतं. मसाज थेरपी असेल, इव्हन काही चॉकलेट खाल्ल्यामुळे पण, म्हणजे बऱ्याच मेथड्स आहेत. त्याच्यामुळे आपण हॅपी हार्मोन्सचा सिक्रिएशन आपण सिक्रेट कशा पद्धतीने होईल याचा आपण नक्कीच वर्कआउट करून आपण आपलं मेंटल हेल्थ हे फिट ठेवू शकतो. आपलं मानसिक स्वास्थ्य म्हणजे आपण भविष्यामध्ये आपल्याला कुठल्याही सायकियाट्रिस्टकडे, सायकॉलॉजिस्टकडे जाण्याची गरज लागू नये ही अपेक्षा मी व्यक्त करतो. तर आज डॉक्टर हळिंगळे सरांनी त्यांच्या अतिशय व्यस्त वेळापत्रकामधून वेळ काढून आज सर इथं आले आणि अतिशय उपयुक्त माहिती डिप्रेशन, स्ट्रेस मॅनेजमेंटबद्दल सरांनी आपल्याला सांगितली. लक्षणं कोणती, त्याच्यावर कशा पद्धतीनं आपण उपचार करू शकतो, अगदी व्यायाम, नातेवाईकांचा सहभाग, आहार, ह्या सगळ्याबद्दल अतिशय डिटेलमध्ये सरांनी आपल्याला माहिती सांगितली. तर सर तुम्ही आज इथं आलात आणि इतकी उपयुक्त माहिती तुम्ही सांगितली त्याच्याबद्दल परत एकदा मी तुमचे खूप खूप आभार मानते. थँक्यू मॅडम. मला इथं इन्व्हाइट केलं, माझे विचार मांडण्याची संधी मला दिली. स्ट्रेस मॅनेजमेंट किंवा आपण डिप्रेशनबद्दल इथं चर्चा झाली, ॲडिक्शनबद्दल पण आपण म्हणू शकतो. आणि हा जो त्याबद्दल मी डॉक्टर मृणालींचा मी मनपूर्वक आभार मानतो. आणि फिट फॅब इंडिया विथ डॉक्टर मृणालिनी यांच्यातर्फे हा जो उपक्रम चालू केलेला आहे फिटनेसबाबत, तर याच्यासाठी मॅडमना आमच्या निर्मल हॉस्पिटलच्या परिवारातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सर. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल तर माझ्या फिट फॅब इंडिया विथ डॉक्टर मृणालिनी या चॅनलला सबस्क्राईब करा. हा पॉडकास्ट तुमच्या सोबत शेअर करा, लाईक करा आणि फिट राहा, आनंदी राहा. धन्यवाद.